नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपले फिजिक्स बाय मंगेश सर या युट्यूब चॅनलवरती. आजचा आपला टॉपिक आहे करंट इलेक्ट्रिसिटी. आजच्या या लेक्चरमध्ये आपण 12वी बोर्ड आणि सीईटी साठी लागणारे सर्व इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट्स कव्हर केलेले आहेत. जर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता जर पूर्ण बघत असाल तर तुमचा करंट इलेक्ट्रिसिटीचा स्कोर हा नक्कीच बूस्ट होणार आहे. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या महत्त्वाच्या टॉपिकला. तर सुरू करण्यापूर्वी आपण करंटची बेसिक डेफिनेशन घेऊया. करंट म्हणजे काय आहे? इट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज किंवा याला आपण फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम असं देखील म्हणू शकतो. करंटचा जर आपण फॉर्म्युला घेतला तर तो असणार आहे कॅपिटल आय. आपण कॅपिटल आय किंवा स्मॉल आय हे करंटसाठी यूज करत असतो. डी क्यू अपॉन डी टी. आता या ठिकाणी स्मॉल क्यू जो आहे याचा अर्थ झाला स्मॉल चार्ज आणि डी बाय डी टी याचा अर्थ झाला रेट. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज म्हणजे ज्यावेळेस चार्ज फ्लो होईल आणि फ्लो होताना तो जर बदलत असेल, आता बदलताना काय होणार आहे? टाइम चेंज होणार आहे. म्हणजे आपण काय म्हणतोय की ज्यावेळेस चार्ज फ्लो होईल एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाईल विथ रिस्पेक्ट टू टाइम, तर त्याच टर्मला आपण या ठिकाणी करंट असं म्हणत असतो. जर टोटल चार्ज या ठिकाणी आपण जर कॅपिटल क्यू घेतला आणि टोटल टाइम टी घेतला तर आपण म्हणू शकतो करंट इज इक्वल्स टू चार्ज अपॉन टाइम. बरोबर आहे. हा अत्यंत बेसिक फॉर्म्युला आहे जो आतापर्यंत आपण शिकत आलेलो आहोत. जर आपल्याला याचं कोणी एसआय युनिट जर विचारलं तर एसआय युनिट काय असणार आहे? तर एसआय युनिट काढत असताना आपण फॉर्म्युल्यानुसार काढायचं असतं नाही का? चार्ज याचं एसआय युनिट काय असतं? कुलोम. टाइमचं एसआय युनिट काय असतं? सेकंद. तर एसआय युनिट जे आहे याचं ते असणार आहे कुलोम पर सेकंद किंवा याचा शोध ज्यांनी लावला तेही आपण म्हणू शकतो. जो कोण आहेत? ते आहेत एम्पियर. सो एम्पियर इज द एसआय युनिट ऑफ करंट. आता अजून एक महत्वाची गोष्ट आहे बघा. ती अशी आहे की करंट जी आहे ती स्केलार क्वांटिटी आहे की व्हेक्टर क्वांटिटी आहे? तर करंट इज अ स्केलार क्वांटिटी. करंट काय असणार आहे? एक स्केलार क्वांटिटी असणार आहे. आता काही जणांच्या मनामध्ये प्रश्न असू शकतो की सर करंट जो आहे तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती फ्लो होतो. मग फ्लो होत असताना त्या करंटची स्वतःची काही ना काही डायरेक्शन असेल. मॅग्निट्यूड तर ऑलरेडी करंटचं काही ना काही आहे. म्हणजे करंटचं मॅग्निट्यूड पण आहे, करंटची डायरेक्शन पण आहे. त्यामुळे करंटला आपण व्हेक्टर क्वांटिटी म्हणायला पाहिजे. परंतु या ठिकाणी लक्ष द्या, इथे होतं काय? समजा आपण इथे 2 वायर कन्सिडर करूयात. समजा ही एक फर्स्ट वायर आहे, ही सेकंड वायर आहे आणि ही जी आहे ही थर्ड वायर आहे. आता फर्स्ट वायर मधून जो करंट फ्लो होत आहे, याला आपण I1 असं म्हणूयात. सेकंड वायर मधून जो फ्लो होत आहे, याला I2 असं म्हणूयात आणि थर्ड वायर मधून जो होत आहे, त्याला I3 असं म्हणूयात. आता I3 हा जो करंट आहे, तो I1 आणि I2 पासूनच बनणार आहे. म्हणजे I3चं जर मॅग्निट्यूड आपल्याला कोणी विचारलं, तर आपण सिम्पली म्हणू शकतो I3 इज इक्वल्स टू I1 प्लस I2. मग I3चं मॅग्निट्यूड काढत असताना आपण काय केलं? I1 आणि I2 यांची ॲडिशन केली. ज्यावेळेस आपण यांची ॲडिशन करत होतो, त्यावेळेस आपण या करंटच्या डायरेक्शनचा काही विचार केला का? नाही. फक्त आपण त्याचे मॅग्निट्यूड ॲड केले. म्हणजे दोन्ही कशाही डायरेक्शनमध्ये आले, ते एका पॉइंटला येऊन भेटले, तिथून ते एकत्रितपणे पुढे गेले. म्हणजे आपण फक्त त्यांचं काय ॲड करतोय? आपण त्यांचं फक्त मॅग्निट्यूड ॲड करतोय. ते ॲड होतात. ठीक आहे. याचा अर्थ काय झाला, की करंट जो आहे तो या ठिकाणी लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन. कोणता लॉ? लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन. ऑलरेडी तुम्ही हा मॅथेमॅटिकल मेथड्स नावाचा चॅप्टर होता 11वी मध्ये. त्यामध्ये पण झालेला आहे बघा हे. लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन. याला हा करंट मानत नाही. त्यामुळे करंटला आपण स्केलार क्वांटिटी असं म्हणत असतो. आलं का लक्षात? तर लक्षात ठेवा सीईटीला असा प्रश्न असू शकतो करंट इज तर स्केलार आहे, व्हेक्टर आहे, टेन्सर आहे, कोणती क्वांटिटी आहे? तर करंट जी आहे ती एक स्केलार क्वांटिटी आहे. आता आपण तुमच्या सिलेबसला सुरुवात करूया. जो पहिला कॉन्सेप्ट आहे तो आहे किर्चॉफ्स लॉज. याचं स्टेटमेंट जे आहे ते पेपरला आपल्याला विचारलं जात असतं. तर किर्चॉफचे 2 लॉज आहेत बघा. पहिला जो आहे तो आहे किर्चॉफ्स करंट लॉ KCL आणि दुसरा जो आहे तो आहे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ KVL. हे दोन्ही लॉज अत्यंत महत्त्वाचे आहे. इलेक्ट्रिक सर्किट सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला हे दोन्ही लॉज व्यवस्थितपणे माहिती पाहिजे. परंतु हे सुरू करण्याच्या आधी 3 बेसिक टर्म्स आहेत बघा. त्यामध्ये जी पहिली टर्म आहे याला आपण म्हणतो जंक्शन. आता जंक्शन म्हणजे काय? तर जंक्शन इलेक्ट्रिक सर्किटमध्ये असा पॉइंट असतो ज्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा जास्त जागेवरून करंट येतो आणि तिथून तो निघून जातो.
समजा या ठिकाणी आपण एक पॉइंट असा कन्सिडर करूया, हा एक पॉइंट आहे आणि या पद्धतीनं या ठिकाणी करंट जो आहे तो या पॉइंट वरती येत आहे आणि इथून हा करंट दुसरीकडे निघून जात आहे. ठीक आहे, तर हा झाला इनकमिंग करंट आणि हा झाला आउट गोईंग करंट. जसं रेल्वे स्टेशनला आपण म्हणतो बघा, मनमाड जंक्शन, म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त जागेवरून तिथे रेल्वे येतात आणि तिथून त्या परत निघून जातात वेगवेगळ्या मार्गांनी, हे की नाही. तर तो पॉईंट जो असतो त्या पॉईंटला काय म्हणायचं, जंक्शन. सेम पॉईंट आहे बघा याच्यामध्ये, याला जंक्शन म्हणायचं इलेक्ट्रिक सर्किटमध्ये. दुसरा जो आहे, दुसरी जी टर्म आहे याला म्हणतात ब्रँच. याला काय म्हणायचं, ब्रँच. आता ब्रँच काय आहे, ब्रँच म्हणजे दोन जंक्शन मध्ये, या दोन जंक्शनला कनेक्ट करणारी जी लाईन असणार आहे, दोन जंक्शनच्या मध्ये किंवा दोन जंक्शन्सला कनेक्ट करणारी ही जी लाईन असते, ह्या लाईनला म्हटलं जातं ब्रँच. कुठलं इलेक्ट्रिक सर्किट असेल, समजा अशा प्रकारे एखादं इलेक्ट्रिक सर्किट आपण घेतलं अशा पद्धतीने. ठीक आहे, आता हे बघा, ही काय झाली, ही एक ब्रँच झाली, हा एक जंक्शन झाला, हा जंक्शन झाला. मग ह्या दोघांना कनेक्ट करणारी ही जी लाईन असते त्याला आपण या ठिकाणी ब्रँच असं म्हणत असतो. येते का लक्षात? आणि तिसरी जी टर्म असते त्याला आपण म्हणतो लूप. आता लूप हा शब्द आपण आधी पण घेतलेला आहे, नाही का, कशामध्ये, गॉसेस लॉ मध्ये. गॉस लॉ कशासाठी ऍप्लिकेबल असतो, फक्त क्लोज सरफेसेस साठी, नाही का. क्लोज सरफेस म्हणजे लूप. याला दुसरा एक शब्द पण असतो, काय, मेश पण म्हणतात याला. ठीक आहे, तशा ह्या तीन टर्म्स ज्या आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, आता आपण बघूयात की किर्चोफ्स करंट लॉ काय आहे. अल्जेब्रिक सम ऑफ करंट ऍट द जंक्शन इज ऑलवेज झिरो. म्हणजे काय, समजा या ठिकाणी आपण एक जंक्शन कन्सिडर करूयात. अशा प्रकारे एक वायर आहे, अशा प्रकारे एक आहे, अशा ठिकाणी अशा पद्धतीने एक आहे. ठीक आहे, असे काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी घेतले आहेत. समजा या वायरमध्ये करंट जो आहे तो I1 आहे, इथून करंट जो आहे तो इनकमिंग करंट आहे. ठीक आहे, हा काय झाला, हा झाला जंक्शन. इथला जो करंट आहे तो आहे I2. इथे करंट जो आहे तो आउट गोईंग आहे, समजा याला आपण म्हणूयात I4. हा सुद्धा I5. त्यानंतर हा इनकमिंग आहे, याला आपण म्हणूयात I3. ठीक आहे, 1 2 3 4 5, आणि याला आपण घेऊन टाकूयात आउट गोईंग मध्ये I6. अलग लक्षात. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं, ह्या जंक्शन वरती जो नेट करंट असतो तो झिरो असतो कायम. म्हणजे सिम्पली आपण असं म्हणू शकतो, जो इनकमिंग करंट आहे आणि जो आउटगोईंग करंट आहे, हे दोन्ही कसे असणार आहे त्या ठिकाणी, सेम असणार आहे. जेवढा करंट जंक्शन वरती येणार आहे तेवढाच करंट जंक्शन पासून जाणार देखील आहे. त्यामुळे इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोईंग करंट आपण असं म्हणतो. आता याच्यामध्ये सुद्धा साइन कन्व्हेन्शन महत्वाचे असतात. जे इनकमिंग करंट असतात याला आपण पॉझिटिव्ह साईन घेऊयात. इनकमिंग साठी कोणतं साईन लावणार आपण, पॉझिटिव्ह. आणि जे आउटगोईंग आहे यांच्यासाठी आपण लावूयात निगेटिव्ह. कोणतं तरी आपल्याला एक जे आहे ते डिसाईड करायचं आहे. तर आपण या ठिकाणी काय डिसाईड करतोय की जे इनकमिंग करंट आहेत त्याला आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करूयात आणि जो आउट गोईंग असणार आहे त्याला निगेटिव्ह कन्सिडर करूयात. मग इथे आपण इक्वेशन काय बनवू शकतो याचं, आता इथे बघा I1 जो आहे तो या ठिकाणी पॉझिटिव्ह येणार, I2 जो आहे तो पॉझिटिव्ह येणार, I3 जो आहे तो देखील पॉझिटिव्ह येणार, I4 आउट गोईंग आहे तर प्लस घेणार का मी, नाही, आता घेणार आपण मायनस. मायनस I4 मायनस I5 मायनस I6, आणि यांच्या सगळ्यांची सम किती असणार आहे, झिरो असणार आहे. ठीक आहे, म्हणजे हेच इक्वेशन असं पण बनेल, ज्याला आपण याला इकडे घेऊन आलो तर I1 प्लस I2 प्लस I3. हा झाला आपला इनकमिंग करंट. याला इकडे पाठवलं तर हा प्लस होईल, I4 प्लस I5 प्लस I6. हा झाला आउट गोईंग करंट. म्हणजेच काय, इनकमिंग करंट आणि आउट गोईंग करंट जो असतो तो इक्वलच असतो. याचा अर्थ जंक्शन वरती कुठलाही करंट थांबत नाही. येतं लक्षात. म्हणजे जेवढा चार्ज इथे येतोय ना, या पॉइंटवरती जेवढा चार्ज येतोय तेवढा चार्ज निघून जातोय. तिथे चार्ज कन्झर्व होतोय का, नाही होत. त्यामुळे हा जो फर्स्ट लॉ आहे हा कशावरती बेस्ड आहे, हा बेस्ड आहे कन्झर्वेशन ऑफ चार्ज वरती. हा महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवा. कन्झर्वेशन ऑफ चार्ज, कारण चार्ज जंक्शन वरती थांबतच नाही. जेवढा त्या ठिकाणी चार्ज येणार आहे तिथून तो जाणारच आहे.
तर सिम्पली आपण मॅथमॅटिकली या ठिकाणी म्हणू शकतो समेशन कुठून फ्रॉम 1 टू n म्हणूयात. तर जो करंट आहे तो करंट जंक्शन वरती किती असतो? 0 असतो. आणि यालाच आपण किर्चॉफ्स फर्स्ट लॉ असं म्हणत असतो, ज्याला आपण किर्चॉफ्स करंट लॉ असं देखील म्हणतो. लक्षात आलंय का? सिम्पली काय लक्षात ठेवायचंय? द अल्जेब्रिक सम ऑफ करंट ऍट द जंक्शन इज ऑलवेज 0. सेकंड लॉ जो आहे तो आहे व्होल्टेज लॉ. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ हा अत्यंत महत्वाचा आहे. हा जर एकदा तुम्हाला व्यवस्थित समजला तर तुम्ही इलेक्ट्रिक सर्किटचे न्यूमेरिकल इझिली सॉल्व्ह करू शकता. त्यामुळे याला व्यवस्थितपणे समजून घ्या की किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ काय आहे. यामध्ये हे असं म्हणतात, द अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस. अल्जेब्रिक सम कुणाची? पोटेन्शियल डिफरन्सेस. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? त्याचा असा युनिट काय आहे? व्होल्ट आहे ना. व्होल्टेज आपण ज्याला नॉर्मली व्होल्टेजचा जर आपण फॉर्म्युला घेतला ऍज पर दी ओहम्स लॉ, तो ओहम्स लॉ काय असतो? व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर. म्हणजे मी या पोटेन्शियल डिफरन्सला करंट आणि रेजिस्टन्सच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. तर इथे जो पोटेन्शियल डिफरन्स आपण घेणार आहोत तो आपल्याला करंट आणि रेजिस्टन्स यांच्या प्रोडक्ट मध्येच घ्यायचा आहे. प्रोडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स. अँड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे कोण? EMF. बॅटरीमध्ये चार्ज वरती जो फोर्स असतो तो कोणता? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ह्या दोघांची जी सम असते ही क्लोज लूप मध्ये 0 असते असा हा लॉ आपल्याला सांगतो. द पोटेन्शियल डिफरन्सेस it is the algebraic sum of potential differences in terms of product of current and resistance and the electromotive force, that is EMF, in a closed loop is always 0. मॅथमॅटिकली लिहायचं झालं तर याला आपण असं लिहू शकतो, समेशन ऑफ IR प्लस समेशन E इज इक्वल टू 0. तर हा जो लॉ आहे बघा, याला आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ असं म्हणतो. असे हे दोन लॉ अत्यंत महत्वाचे आहेत, किर्चॉफ्स करंट लॉ आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे साइन कन्व्हेन्शन. जो व्होल्टेज लॉ आपण शिकलो तो अप्लाय करण्यासाठी हे साइन कन्व्हेन्शन अत्यंत महत्वाचं आहे. या साइन कन्व्हेन्शन मध्ये आपल्याला सर्वात आधी एक लूप कन्सिडर करायचा असतो. आता हे जे इलेक्ट्रिक सर्किट तुम्ही या ठिकाणी बघताय, या ठिकाणी मी एक लूप कन्सिडर करतो. आता लूप म्हणजे काय? लूप म्हणजे एक क्लोज्ड फिगर. ठीक आहे. जसं की आता एक लूप आपण या ठिकाणी घेऊयात. समजा मी लूप घेत आहे ABFGA. कोणता लूप घेतला आपण? ABFGA हा लूप घेतला. म्हणजे जिथून आपण सुरुवात करतोय परत आपण त्याच ठिकाणी यायचं आहे. काही जण म्हणतील सर मी जर AGFBA असा घेतला असता तर तरी देखील चाललं असतं, काही अडचण नाहीये. तर तुम्हाला लूप कसा घ्यायचा आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवा. परंतु या ठिकाणी महत्वाची गोष्ट जी आहे ती अशी आहे की ज्यावेळेस आपण हा लूप घेतोय तर त्या लूप मध्ये आपल्याला करंटची डायरेक्शन चेक करायची असते. ठीक आहे. आता इथे करंट समजा हा जो करंट आहे हा I1 आहे. आता व्यवस्थितपणे बघा, ही जी ब्रँच आहे ए बी, यामध्ये ज्या डायरेक्शन मध्ये कन्व्हेन्शनल करंट जातोय, ज्या डायरेक्शन मध्ये हा इलेक्ट्रिक करंट फ्लो होतोय, त्याच डायरेक्शन मध्ये आपण जात आहोत का? येस, आपण त्याच डायरेक्शन मध्ये जात आहोत. आपली डायरेक्शन काय आहे? ए कडून बी कडे. आणि करंट हा ए कडून बी कडेच चाललेला आहे. म्हणजे आपली डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन या ठिकाणी सारखीच झालेली आहे. मग अशा केसेसमध्ये जो पोटेन्शियल डिफरन्स आपण या ठिकाणी घेत असतो, हा पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह घ्यायचा आहे. ठीक आहे. मग आता इथे जर मी ए पासून बी पर्यंत जात असताना जर पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह घेतला तर तो काय असेल? तो असेल मायनस प्रोडक्ट ऑफ व्हॉट? करंट अँड रेजिस्टन्स. सो I1 इंटू R1. ठीक आहे. आता ए पासून बी पर्यंत आपण गेलो, पुढे जायचं आहे आपल्याला बी पासून एफ पर्यंत. मग बी पासून एफ पर्यंत जात असताना हा जो करंट आहे तो करंट कोणता आहे? I3. मग आपली डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सारखीच आहे का? येस. पॉझिटिव्ह घेणार का निगेटिव्ह? निगेटिव्ह. मायनस I3
आणि रेजिस्टन्स किती आहे R5. लक्षात आहे ना, ही डायरेक्शन आहे बघा आपली जाण्याची अशी. अशा डायरेक्शन मध्ये आपण जात आहोत, क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. त्यानंतर एफ पासून जी पर्यंत जाणार. मग एफ पासून जी पर्यंत जाताना करंट पुन्हा तोच त्याच डायरेक्शन मध्ये आहे, म्हणून -I1 इंटू R3. ठीक आहे. आणि सर्वात नंतर पुढे गेल्यानंतर जी पासून ए पर्यंत चेक करा, मध्ये कोण आलं, मध्ये आली बॅटरी. तर बॅटरी जर मध्ये येत असेल आपल्या लूप मध्ये, तर आपण काय करायचं, सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी निगेटिव्ह टर्मिनल भेटतोय बॅटरीचा. ही जी छोटी लाईन आहे याचा अर्थ काय झाला, निगेटिव्ह. आणि ही मोठी लाईन म्हणजे पॉझिटिव्ह. तर आपल्याला सुरुवातीला कोण भेटतं या ठिकाणी, निगेटिव्ह. त्याच्या नंतरून जे भेटेल ना ते आपल्याला घ्यायचं असतं. म्हणजे इथे जर पॉझिटिव्ह असतं आणि इथे निगेटिव्ह असतं तर मी निगेटिव्ह घेतलं असतं. पहिल्यांदा इथे निगेटिव्ह आहे, नंतर पॉझिटिव्ह, म्हणजे नंतरून जो असणार आहे ते साईन आपण बॅटरीला लावायचं, त्या EMF ला लावायचंय. म्हणजे ते मी काय म्हणणार, याला म्हणणार +E1 इज इक्वल टू 0. हे आहे बघा साइन कन्व्हेन्शन. एखादा म्हटलं असतं सर मला जर उलटा लूप घ्यायचा असेल तर, मी जर का लूप असा घेतला असता तर A G F B A असा जरी लूप घेतला तरी सुद्धा इक्वेशन आपल्याला हेच भेटत असतं. हवं तर आपण घेऊन बघूयात. लूप A G F B A. ठीक आहे. तर आपण चाललो आहोत आता ए कडून जी कडे. आपली डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन आता रिव्हर्स आहे, उलटी आहे. म्हणून आपण काय घ्यायचं, याला आता पोटेन्शियल डिफरन्स हा पॉझिटिव्ह घ्यायचा. आणि इकडून इकडे जाताना मला नंतरून हा टर्मिनल भेटला. बॅटरीसाठी तेच, EMF साठी तेच, जे आधी होतं जो नंतरून भेटतो तोच घ्यायचा. म्हणून इथे नंतरून कोण आहे, मायनस आहे. म्हणून मी -E1 या ठिकाणी म्हणणार. आलं लक्षात. आता जी कडून चाललो आपण F कडे, +I1 इंटू R3. लक्षात आलं का, प्लस काय घेतलं, कारण दोघांची डायरेक्शन उलटी आहे. प्लस इथे I3 इंटू R5 प्लस इथून इकडे I1 इंटू R1 इज इक्वल टू 0. आता हे बघा, हे सगळे मायनस मध्ये, यांना जर मी पलीकडे पाठवलं की ते प्लस मध्ये बनतील. आणि हा फक्त इकडे मायनस मध्ये, याला जर मी पलीकडे पाठवलं तो प्लस मध्ये बनणार. म्हणजे दोन्ही इक्वेशन कसे झाले, सारखेच झाले. आलं का लक्षात. हेच आपण लक्षात ठेवायचं. याच्या उलट सुद्धा असतं. काही जण याला काय करतात, ए कडून बी कडे जाताना इथे आपण निगेटिव्ह घेतलं ते पॉझिटिव्ह घेतात. असंही चालतं, काही अडचण नाहीये. परंतु बुक मध्ये आपल्याला जे सध्या आहे तर हेच दिलेलं आहे, जे आपण लक्षात ठेवणार आहोत. ठीक आहे. तर आपली डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सारखी असली की काय घ्यायचं, पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह घ्यायचा. आता इथे पण बघा, समजा हा एक लूप आहे, BFDCB. कोणता लूप घेतला आपण, आपण लूप घेत आहोत BFDCB. चला आता लावा लॉजिक. कशी डायरेक्शन आपली, आता अशा पद्धतीने आपली डायरेक्शन आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. बी कडून एफ कडे जाताना करंटची डायरेक्शन आणि आपली डायरेक्शन सेम आहे, त्यामुळे -I3 इंटू R5. त्यानंतर एफ कडून डी कडे जाताना सेम, -I2 इंटू R4. डी कडून सी कडे जाताना नंतर कोण आला, प्लस, म्हणून इथे +E2. आणि सी कडून बी कडे जाताना -I2 इंटू R2 इज इक्वल टू 0. तर या ठिकाणी हे रिलेशन जे आहे ते आपल्याला माहिती असतात. त्याच्यामध्ये होतं काय, याच्यामध्ये न्यूमेरिकल्स मध्ये फक्त किमती दिलेल्या असतात आणि त्या किमती आपल्याला या ठिकाणी टाकायच्या असतात. आलं का लक्षात. तर अशा प्रकारे हे अत्यंत महत्वाचं साइन कन्व्हेन्शन आहे. याला पुन्हा एकदा तुम्ही रिवाइज करा. ठीक आहे. आता याच कॉन्सेप्ट वरती विचारण्यात आलेला एक PYQ बघूयात. या ठिकाणी जो क्वेश्चन दिलेला आहे यामध्ये 2 सेल्स दिलेले आहेत. फर्स्ट आहे 4 व्होल्ट, सेकंड आहे 2 व्होल्ट, आणि या दोघांचे इंटरनल रेजिस्टन्सेस देखील दिलेले आहे. 4 व्होल्टचा जो सेल आहे त्याचा इंटरनल रेजिस्टन्स 1 ओहम आहे आणि सेकंडचा 2 ओहम आहे. या दोन्ही सेल्स एकमेकांना पॅरलल कनेक्शन मध्ये आहेत. त्यानंतर एक 5 ओहमचा एक्सटर्नल रेजिस्टन्स त्या ठिकाणी आपण अटॅच केलेला आहे. तर त्या 5 ओहम या रेजिस्टर मधून जो टोटल करंट फ्लो होणार आहे तो किती आहे, असा हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. तर एकदा क्वेश्चन जो आहे तो केअरफुली वाचा. त्यानंतर आपण याची डायग्राम जी आहे ती ड्रॉ करूयात. तर डायग्राम कशी बनेल बघा. या ठिकाणी आपण एक सेल दाखवूयात. हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, हा निगेटिव्ह टर्मिनल आहे. आणि दुसरी जी सेल आहे
ती याला पॅरलच आहे. आणि एक्सटर्नल रेजिस्टन्स जो लावलेला आहे तो आहे 5 ओहम. ठीक आहे, अशा पद्धतीची ही जी डायग्राम आहे बघा, ही इथे तयार होईल. हा एक्सटर्नल रेजिस्टन्स 5 ओहम आहे. फर्स्ट बॅटरी जी आहे ती 4 व्होल्ट आहे. याचा इंटरनल रेजिस्टन्स किती आहे? 1 ओहम. दुसरी जी आहे ती आहे 2 व्होल्ट, याचा आहे 2 ओहम. त्याचं नामकरण करून घेऊयात. नाव देऊया त्याला आपण ए, बी, सी, डी, ई, एफ आणि पुन्हा ए. आता हा सेल आहे बघा. सेल्स एकत्र आले की बॅटरी तयार होते. तर करंट हा पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जातो. तर या ठिकाणी जो असणारा करंट आहे तो किती असणार आहे? I1 असं आपण कन्सिडर करूया. आणि या बॅटरी पासून निघालेला करंट आहे I2. आता हा I1 जो आहे तो फ्लो होतोय बघा. त्यानंतर तो I1 या ठिकाणी येणार आहे आणि I2 सुद्धा या B या जंक्शन वरती येणार आहे. तर दोन्ही या ठिकाणी B वरती मिळाले आणि दोघे पण एकत्रितपणे पुढे फ्लो व्हायला लागले. तर हा I1 प्लस I2 या 5 ओहम या रेजिस्टर मधून फ्लो होणार आहे. सिंपल मध्ये आपल्याला I1 प्लस I2 ची किंमत काढायची आहे. ठीक आहे. तर या ब्रँच मध्ये किती आहे? इथे आहे I2 आणि इथे आहे I1. तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये सर्वात आधी आपल्याला काय करायचं असेल? काय करावं लागेल सर्वात आधी? सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी एक लूप कन्सिडर करावा लागेल. तर आपण एक लूप कन्सिडर करूया. तुम्ही कुठलाही लूप घेऊ शकता. ठीक आहे. तर फर्स्ट लूप जो आहे तो या ठिकाणी मी घेत आहे ए, सी, डी, एफ, ए. So consider a loop A, C, D, F, A. तुम्ही लूपचे जो तुम्ही लूप घेत आहात तो लूप तुम्ही कसाही घेऊ शकता. असाही घेऊ शकता ए, एफ, डी, सी, ए. फक्त ज्यावेळेस आपण लूप घेतोय त्यामध्ये फक्त एकच गोष्ट चेक करायची की आपण ज्या डायरेक्शन मध्ये जात आहोत त्या डायरेक्शन मध्ये इलेक्ट्रिक करंट आहे की त्याच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये आहे. आता ज्या लूप मध्ये आपण चाललोय बघा, आपण सुरुवातीला जात आहोत ए कडून सी कडे. तर ए कडून सी कडे जात असताना करंटची डायरेक्शन कशी आहे? त्याच डायरेक्शन मध्ये आहे का? हो, करंट जो आहे तो ए कडून सी कडे चाललेला आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी आपण पोटेन्शियल निगेटिव्ह घेणार आहोत. पण ए आणि सी च्या मध्ये रजिस्टरच नाहीये. चला पुढे. सी कडून डी कडे रजिस्टर आहे मध्ये. त्याच्यामधून किती करंट जातोय? I1 प्लस I2. बोला आता प्लस घेऊ की मायनस? तर मायनस घेणार आपण. I1 प्लस I2 इतका करंट आहे आणि रेजिस्टन्स किती आहे? 5. ठीक आहे. पुढे डी कडून एफ कडे मध्ये रजिस्टर आहे का? नाही. एफ कडून ए कडे रजिस्टर आहे का? 1 ओहम. ह्या बॅटरीना प्रोड्यूस केलता, या सेलना प्रोड्यूस केलता 1 ओहम. आणि करंट किती आहे? I1. म्हणजे याला आपण काय म्हणूयात? मायनस I1च म्हणूयात फक्त. ठीक आहे. I1 इंटू 1 I1. त्यानंतर बॅटरी आहे बघा या ठिकाणी, म्हणजे सेल आहे नाही का? तर याचा कोणता टर्मिनल सांगितलेला आहे मी? नंतरचा, नंतरून येणारा टर्मिनल जो की पॉझिटिव्ह आहे. तर या ठिकाणी आपण लिहिणार आहोत प्लस. किती व्होल्टची बॅटरी आहे ती? 4 इज इक्वल टू 0. याला थोडंसं व्यवस्थित लिहूयात आपण. म्हणजे हा काय येणार? -5 I1 -5 I2 -I1 इक्वल टू या 4 ला पाठवा इकडे, म्हणजे आहे -4. तर I1 दोनदा आला बघा, इथे पण आणि इथे पण. -5 I1 -I1 म्हणजे किती? -6 I1 -5 I2 इज इक्वल्स टू -4. आता हे सगळं मायनस मध्येच आहे. याला प्लस मध्ये घेऊन टाकूयात आपण. मायनसने मल्टिप्लाय करा म्हणजे काय येईल? 6 I1 प्लस 5 I2 इज इक्वल्स टू 4. ठीक आहे. आणि याला म्हणूयात इक्वेशन नंबर 1. तर एक लूप घेतल्यानंतर आपल्याला एक इक्वेशन मिळालेलं आहे आणि त्या इक्वेशन मध्ये I1 आणि I2 जे आहेत ते अननोन आहेत, आपल्याला माहिती नाही. अशाच प्रकारे आपण अजून एक लूप कन्सिडर करणार आहोत आणि त्या लूप मधून सुद्धा आपल्याला अशाच टाईपचं एक इक्वेशन भेटणार आहे. म्हणजे आपल्याकडे 2 इक्वेशन झाले. मग आपण जशा पद्धतीने लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्सचे एक्झाम्पल सॉल्व्ह करत होतो, जिथे आपण एक्स, वाय, ए, बी यांच्या किमती फाइंड आउट करत होतो, तशाच पद्धतीने आपण याला सॉल्व्ह करणार आणि I1 आणि I2 ची किंमत काढणार. नंतर त्या दोघांची ऍडिशन करणार. म्हणजे आपल्याला टोटल करंट जो आहे तो या ठिकाणी भेटणार आहे. तर मग कोणता लूप घेऊयात आता? दुसरा लूप आपण कन्सिडर करू शकतो बी, सी, डी, ई, बी किंवा बी, ई, डी कसाही घ्या. ठीक आहे. तर आपण कन्सिडर करूयात नाव लूप कोणता घेतो आपण? बी, सी, डी, ई, बी. ठीक आहे.
तर बी पासून सी कडे जातोय, करंटची डायरेक्शन तीच आहे पण रजिस्टर नाहीये. सी कडून डी कडे रजिस्टर आहे, आपली ही डायरेक्शन तीच आहे, म्हणजे I1 प्लस I2 इंटू 5. त्यानंतर ई कडून बी कडे जाताना करंटची डायरेक्शन आणि लो आपली डायरेक्शन सारखी आहे, तर -2I2 चेक करा. रेजिस्टन्स किती आहे 2, करंट किती आहे I2. त्यानंतर बॅटरीचा नंतरचा येणारा टर्मिनल जो की काय प्लस आहे, तर इथे +2 = 0. सिंपल आहे. पुढे काय म्हणणार मग आपण, -5I1 -5I2 -2I2 या टूला पाठवा पलीकडे -2, म्हणजे -5I1 इथे मायनस आणि हा पण मायनसच आहे, -7I2 = -2. कारण याला मायनस ने मल्टिप्लाय म्हणजे काय येईल, 5I1 प्लस 7I2 = 2. से इट ॲज इक्वेशन नंबर 2. आता I1 आणि I2 चे कोइफिशियंट चेक करा, सारखे आहेत का. पहिल्या इक्वेशन मध्ये आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये इथे किती आहे कोइफिशियंट I1 चा 6 आहे, इथे किती आहे 5 आहे, नाही इथे 5 इथे 7, सारखे नाहीये. मग आपल्याला कुठला तरी एक तर सारखा करणं आहे, त्याच्याशिवाय ते कॅन्सल होणार नाही. तर आपण ह्या इक्वेशन 1 ला कितीने मल्टिप्लाय करू शकतो बघा बरं, 5 ने, आणि इक्वेशन 2 ला 6 ने, म्हणजे 30 येऊन जाईल. तिथे आपण म्हणूयात मल्टिप्लाय बाय किती 5. तर 5 इंटू 6 किती 30I1 प्लस 5 इंटू 5 25I2 = 5 4 जा 20. सॅट इज इक्वेशन नंबर 2. याला म्हणूया 3 नंबरचं इक्वेशन. मग आणि इक्वेशन याला किती मल्टिप्लाय करायचं, याला 6 ने करा. मग मल्टिप्लाय बाय 6. तर त्याला जर आपण 6 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय भेटेल, आपल्याला भेटेल 6 इंटू 5 30I1, त्यानंतर 6 7 42 42I2 = 6 2 12. ठीक आहे, याला म्हणायचं इक्वेशन नंबर 4. आता दोन इक्वेशन मिळाले आपल्याला, एक इक्वेशन 2 नंबरचं बघा आणि 4 नंबरचं बघा. तर इथे 30I1 आहे, तिथे पण 30I1 आहे, दोन्ही सारखे आहेत, दोघांचे साइन सारखे आहे. काय करायचं मग, सबट्रॅक्शन करायचं. इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 4. इक्वेशन 3 नाही ना रे, इक्वेशन 2 आहे. इक्वेशन 2 म्हणूया त्या ठिकाणी आपण. इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 4. तर इक्वेशन 2 जे आहे त्या ठिकाणी आपण लिहूया 30I1 प्लस 25I2 = 20. आणि इक्वेशन 4 काय आहे, 30I1 प्लस 42I2 = 12. तर सबट्रॅक्शन करूयात, बदला साइन सर्वांचे, म्हणजे काय हे दोन्ही झाले कॅन्सल. 25 मधून 42 गेले, जात नाही. 42 मधून 25 काढले किती, -17I2 = 20 - 12 किती 8. म्हणजे I2 किती झाला आपला, तो झाला -8/17 अँपिअर. आता अशा पद्धतीने नाही, आपल्याला काय करायचं, आता ही I2 ची जी किंमत आहे ती कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये ठेवूयात, इक्वेशन 1 मध्ये ठेवून देऊयात. मग I2 जर आपण इथे ठेवला की आपल्याला I1 भेटेल. तर या ठिकाणी म्हणूयात आपण पुट इन इक्वेशन 1. तर इक्वेशन 1 काय आहे, ते आहे 6I1 प्लस 5I2, 5 आणि I2 ची किंमत किती आहे, ते आहे -8/17 = 20. 20 नाहीये, सुरुवातीला किती आहे 4. चला याला सिम्प्लिफाय करा. काय येईल, 6I1 प्लस इंटू मायनस मायनस 5 इंटू 8, 8 पंचे 40, 40 अपॉन 17 = 4. चला आता बेसिक कॅल्क्युलेशन्स आहेत, त्याला सोडूयात आणि I2 ची जी किंमत आहे ती फाइंड आउट करूयात. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला किंमत भेटेल 6I1 = आता ही पूर्ण टर्म उचला, इकडे फेका, याला किती येईल 4 प्लस 40 अपॉन 17, म्हणजे 6I1 = 17 4 जा 68 प्लस 40 अपॉन 17, म्हणजेच 6I1 = किती 108 ना डिवायडेड बाय 17. सो I1 = 108 अपॉन 17 इंटू 6, म्हणजे I1 = किती 6 1 जा 6
त्यानंतर 6 8 तर 18/17 एम्पियर. ठीक आहे, तर आपल्याला काय पाहिजे, आपल्याला टोटल पाहिजे. नाव टोटल करंट, टोटल काय असेल, I इज इक्वल्स टू I1 प्लस I2. सो I इज इक्वल्स टू I1 किती आहे, 18/17. I2 किती आहे, मायनस मध्ये आलता ना आपला I2, जो की आहे 8/17. 18 मधून 8 गेले, 10/17 एम्पियर एवढा करंट जो आहे तो या 5 ओहम रेजिस्टर मधून फ्लो होणार आहे. हवं त्याला तुम्ही पुढे सॉल्व्ह करा. I इज इक्वल्स टू काय येईल, 0.58 समथिंग काहीतरी येईल. तर एवढा जो करंट आहे बघा, हा करंट या एक्सटर्नल रेजिस्टन्स मधून फ्लो होणार आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. नसेल समजलं तर कमेंट मध्ये टाका, त्याचं आन्सर जे आहे ते मी 100% देईन. यानंतरचा जो कॉन्सेप्ट आहे तो आहे वेटस्टोन ब्रिज सर्किट. यावरती पेपरला जो प्रश्न विचारला जातो तो आहे बॅलेन्सिंग कंडिशन ऑफ वेटस्टोन नेटवर्क. सर्वात आधी आपण वेटस्टोन ब्रिज सर्किट काय आहे ते बघूयात. बघा, हे सर्किट अत्यंत महत्वाचं आहे. मीटर ब्रिज असेल, पोटॅन्शिओमीटर असेल, हे शिकण्यासाठी सुद्धा आपल्याला याची गरज लागणार आहे. तर हे तुम्ही सर्किट बघा, याच्यामध्ये 4 रजिस्टर्स लावलेले असतात आणि हे जे रजिस्टर्स आहेत ना, हे या ठिकाणी हे दोन्ही सिरीज मध्ये नाहीये. बघा बरं, सिरीज मध्ये दिसत आहेत का, नाही. कारण का, कारण या दोघांच्या मध्ये ही एक ब्रँच आली बघा, बीडी. त्यामुळे यांना आपल्याला सिरीज मध्ये घेता येणार नाही. तसंच यांना देखील घेता येणार नाही. यस किंवा आर हे दोन्ही सुद्धा सिरीज मध्ये नाहीये, कारण ही मध्ये एक ब्रँच आली. ठीक आहे, ह्या दोघांना घेईल का, आपल्याला घेता येईल का, आपल्याला पी आणि एस ला, यांनाही नाही घेता येणार. किंवा आपण पी आणि एस ला पॅरलल म्हणू शकतो का, नाही. का, जर हा बी आणि डी पॉइंट जर एकच असता, एकाच ठिकाणी असता, तर मग आपल्याला पी आणि एस ला काय करता आलं असतं, पॅरलल घेता आलं असतं. म्हणजे जर आपण व्यवस्थित बघितलं तर इथे हे 4ही रेजिस्टर्सेस हे सिरीज किंवा पॅरलल कनेक्शन मध्ये नाहीये. ही गोष्ट क्लिअर आहे. आता आता इथे आपल्याला काय करायचं असतं, याच्या मदतीने अननोन रेजिस्टन्स जो आहे तो फाइंड आउट करायचा असतो. याचं महत्वाचं काम काय असतं, तो मेजर दी अननोन रेजिस्टन्स. म्हणजे 3 रेजिस्टन्सेस माहिती असेल, एक कोणता तरी माहिती नसणार आपल्याला, तो आपल्याला फाइंड आउट करायचा असणार आहे. मग आता ते फाइंड आउट करायचं असेल तर इथे आपल्या लक्षात येतं की हे सिरीज मध्ये पण नाहीये आणि पॅरलल मध्ये पण नाहीये. पण जर आता या ठिकाणी बघा तुम्ही, बी आणि डी च्या मध्ये हा जो जी आहे, याचा अर्थ झाला इथे गॅल्व्हॅनोमीटर. आता गॅल्व्हॅनोमीटर हा एक सेन्सिटिव्ह डिव्हाइस असतो, जो स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक करंटला मेजर करतो. तर या ठिकाणी हा गॅल्व्हॅनोमीटर आहे. आपण सुरुवातीला बघूया त्या ठिकाणी होणार काय आहे. बघा, या ठिकाणी आपण की लावलेली आहे, या ठिकाणी बॅटरी आहे. समजा इथून करंट जो आहे तो फ्लो व्हायला सुरुवात झाला. समजा आपण या ठिकाणी करंट कन्सिडर करूया आय. ठीक आहे, आता हा आय जो करंट आहे तो सुरुवातीला येत आहे या ठिकाणी ए या पॉइंटला. ए या पॉइंटला आल्यानंतर हा करंट 2 जागेवरती जातोय. 2 रस्ते मिळाले त्याला. काही करंट या रस्त्याने जाणार आहे, काही करंट या रस्त्याने जाणार आहे. ह्या दोघांची ऍडिशन म्हणजे टोटल करंटच असणार आहे. पण इथे आल्यानंतर करंट स्प्लिट झाला, करंटला 2 डायरेक्शन मिळाल्या. तर इकडे जो करंट गेला त्याला आपण I1 असं म्हणूयात, आणि इकडे जो करंट गेला त्याला I2 असं म्हणूयात. ठीक आहे, आता पुढे काय होतं, हा I1 करंट पी या रजिस्टर मधून बी पर्यंत जाणार इथे. आता इथे आल्यानंतर या करंटला परत 2 रस्ते मिळाले. काही जो करंट आहे तो या गॅल्व्हॅनोमीटर मधून जाणार, त्यामुळे याला आपण IG असं म्हणूया. IG याचा अर्थ काय झाला, करंट थ्रू गॅल्व्हॅनोमीटर. आणि उरलेला जो काही करंट असेल तो कुठून जाणार आहे, तो जाणार आहे या क्यू रजिस्टर म्हणून. मग उरणारा करंट किती, किती होता टोटल, इथून इथून इथपर्यंत किती होता, I1. त्याच्यापैकी IG याच्यामध्ये गेला, मग उरला किती, I1 मायनस IG, एवढा उरेल ना. अलग लक्षात. I1 मधून IG काढला की उरणारा जो काही करंट आहे तो BC या ब्रँच मध्ये जाणार आहे. आता इथे काय होतं बघा, आता या गॅल्व्हॅनोमीटर मधून IG हा करंट आला, इकडून कोण आलेला आहे, I2. म्हणजे इथे येऊन दोन्ही एकमेकांना भेटले. मग इकडे जो जाणार आहे तो कोण असणार आहे, तो असणार आहे I2 प्लस IG. अलग लक्षात. हम्म या ठिकाणी IG जो आहे तो या डी पॉइंटला आला, त्यानंतर I2 जो आहे तो सुद्धा डी पॉइंटला आला. डी एक जंक्शनच आहे, ते दोन्ही या ठिकाणी आले आणि नंतर ते DC मध्ये गेले. म्हणजे या दोघांची काय झाली या ठिकाणी
ऍडिशन झाली. मग आता सी पॉइंटला कोण कोण आलं बघा बरं. इकडून कोण आलेलं आहे, इकडून आलेलं आहे I1 मायनस IG आणि इकडून कोण आलेलं आहे प्लस I2 प्लस IG. म्हणजे IG काय होईल, कॅन्सल होईल. उरलं कोण, I1 प्लस I2 आणि I1 प्लस I2 म्हणजेच काय, टोटल करंट. म्हणजे हा टोटल करंट I जो आहे तो परत ऍज इट इज या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल. अलग लक्षात. हम्म? मग आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला अननोन रेजिस्टन्स तर काढायचा, पण तो भेटणार कसा आपल्याला. जर आपण या ठिकाणी असं इमॅजिन केलं की या गॅल्व्हॅनोमीटर मधून करंट जो आहे तो झिरो फ्लो होत आहे. आता हा करंट झिरो कधी बनणार, ज्या वेळेस पॉइंट बी आणि पॉइंट डी ह्या दोघांचं पोटेन्शियल सारखं असेल, त्याच वेळेस या गॅल्व्हॅनोमीटर मधून करंट फ्लो होणार नाही. दोन ठिकाणी जर सारखं पोटेन्शियल असेल तर त्या ठिकाणी करंट फ्लो होऊ शकतो का, नाही होऊ शकत. नाही का, समजा ए हा एक पॉइंट आहे, बी हा एक पॉइंट आहे, इथे 10 व्होल्ट आहे, इथे 10 व्होल्ट आहे, याच्यामध्ये काही करंट फ्लो होऊ शकेल का, नाही. कारण दोघांचं पोटेन्शियल काय झालं, सारखंच झालं. पोटेन्शियल डिफरन्स किती झाला त्या ठिकाणी, झिरो. येते का लक्षात. मग इथे सुद्धा आपण काय म्हणतोय की जर बी आणि डी चं पोटेन्शियल जर का सारखं झालं, बी आणि डी चं पोटेन्शियल जर सारखं झालं तर गॅल्व्हॅनोमीटर मधून करंट पास होणार नाही. येतंय का लक्षात. सुरुवातीला करंट आपण पाठवला तर गॅल्व्हॅनोमीटर मधून करंट जो आहे तो फ्लो होणारच आहे, काही इश्यू नाहीये. पण आपण असं इमॅजिन करूया की या गॅल्व्हॅनोमीटर मधून जो करंट पास होत आहे तो झिरो आहे. जर या ठिकाणी करंट जर हा झिरो झाला तर ही जी ब्रँच आहे बी डी, आता ही निघून जाईल. इथे काही उरेल का, नाही उरणार. म्हणजे जर ही ब्रँच इथून जर निघून गेली तर हा पी आणि क्यू सिरीज मध्ये येणार आहे, कारण ब्रँच निघून गेली तिथली. आणि हा आर आणि एस सुद्धा कसे येणार आहेत, सिरीज मध्ये येणार आहेत. मग ह्या दोघांचा मिळून एक तयार होणार रेजिस्टन्स, ह्या दोघांचा मिळून एक इक्विव्हॅलेंट बनणार. आणि जे इक्विव्हॅलेंट येणार आहेत दोन्ही, ते एकमेकांना पॅरलल असणार आहेत. मग त्या पॅरलल पासून परत अजून एक इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आपल्याला भेटत असतो. येते का लक्षात, लक्ष द्या. तर आपण आता असं इमॅजिन करूयात की अशी कोणती कंडिशन आहे सर्किटची की त्या कंडिशनला हे सर्किट बॅलेन्स्ड होतं. ती कंडिशन आपल्याला पेपरला विचारली जाते. बॅलेन्सिंग कंडिशन ऑफ वेटस्टोन ब्रिज सर्किट. ठीक आहे. तर सर्वात आधी आपण आता इथे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ वापरूयात. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आपल्याला वापरायचा आहे. आपण वापरूयात ए बी डी ए हा सुरुवातीला लूप घेत आहे मी. त्या ठिकाणी या ठिकाणी आपण म्हणूयात बाय किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ KVL. चला कुठून कुठं कोणता लूप घेतला आपण, बाय KVL इन लूप ए, त्यानंतर बी, त्यानंतर डी आणि त्यानंतर पुन्हा ए. ठीक आहे. आतापर्यंत आपण जे बेसिक्स बघितलं तेच बेसिक इथे वापरायचंय आपल्याला. तर सर्वात आधी आपण कुठे चाललोय, आपण चाललोय ए कडून बी कडे. तर आपली डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सारखी आहे का, हो. म्हणजे आपण काय घेणार, प्लस की मायनस, मायनस. मायनस I1 इंटू पी. त्यानंतर बी कडून डी कडे चाललो आपण. पण आपण या ठिकाणी एक गोष्ट इमॅजिन केलेली आहे, कोणती, आता ती इमॅजिनेशन आपण नंतर करूयात. म्हणजे IG ला आपण नंतर झिरो कन्सिडर करूया. ठीक आहे, सध्या घेऊन टाकूया. आणि एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवा की हा गॅल्व्हॅनोमीटर मधून ज्यावेळेस हा करंट फ्लो होत असतो तर या ठिकाणी सुद्धा याचा रेजिस्टन्स असतो, गॅल्व्हॅनोमीटर जो प्रोड्यूस करेल. तर त्याला आपण RG असं म्हणूयात. आता करंट किती आहे, करंट आहे IG, प्लस की मायनस, मायनस IG इंटू त्याचा RG म्हणा किंवा बुक मध्ये डायरेक्ट कॅपिटल G घेतलेला आहे, ते घेतलं तरी चालतं, दोन्ही एकच झाले. ठीक आहे, तर मी RG घेतो रेजिस्टन्स म्हणून. त्यानंतर RG. तर आपण गेलो आता बी कडून डी कडे. आता डी कडून ए कडे चला. डी कडून ए कडे बघा, डी कडून ए कडे करंटची डायरेक्शन आणि आपली डायरेक्शन आता उलटी होते, ऑपोजिट बनते, नाही का. मग याला प्लस घेऊ का मायनस, याला घेणार आहे प्लस. प्लस काय म्हणणार आपण या ठिकाणी, I2 इंटू यस. ठीक आहे, इज इक्वल टू झिरो म्हणूयात. याला म्हणूयात इक्वेशन नंबर 1. बरं, आपण व्हॅल्यू पण ठेवून देऊयात ना लगेच, नंतर इक्वेशन
आपण डायरेक्टली लिहू शकतो इक्वल टू 0. आणि आपल्याला माहिती आहे आय जी किती आहे. आय जी आपण ऍझ्युम केलेला आहे की आय जी ची किंमत 0 आहे. आता हे बघा आय जी ची किंमत आपण ऍझ्युम केली बरं का. म्हणजे आपण उलटा विचार करतोय की आय जी जर 0 झाला तर आपल्याला जी कंडिशन भेटेल त्या कंडिशनला बॅलन्सिंग कंडिशन म्हणायचे. ठीक आहे. मग आय जी ची किंमत जर 0 झाली तर आपल्याला इक्वेशन काय भेटेल या ठिकाणी. हे इक्वेशन असेल -I1 इंटू पी. आता हा 0 आहे. मग 0 इंटू एनिथिंग केलं तर 0च येणार. उरलं काय प्लस I2S इक्वल टू 0 म्हणजे I1P इज इक्वल टू I2S. याला म्हणूयात इक्वेशन नंबर 1 जे मला एका लूप मधून भेटत आहे. आता दुसऱ्या लूपचा विचार करूयात. दुसरा लूप कोणता घ्यायचा. कसाही होऊ शकतो तुम्ही BDCB असा घ्या किंवा BCDB असाही होऊ शकतं. कसं घ्यायचं मग आपण म्हणूया नाव लूप बी डी त्यानंतर सी आणि पुन्हा बी. ठीक आहे. सो अप्लाय KVL. तर बी कडून डी कडे आपली डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सारखेच आहे. यस -IG इंटू RG. डी कडून सी कडे सारखेच आहे. यस मायनस काय म्हणायचं किती आहे करंट I2 प्लस IG इंटू आणि रेजिस्टन्स किती आहे तिथे R. त्यानंतर सी कडून बी कडे हा करंट आहे. ही डायरेक्शन झाली ना करंटची. म्हणजे सी कडून बी कडे जाताना आपण उलट चाललोय. करंट येत आहे बी कडून सी कडे आपण चाललोय सी कडून बी कडे. म्हणून प्लस किती I1 मायनस IG इंटू Q इज इक्वल टू 0. सिंपल आहे. चला सॉल्व्ह करूयात. आता आपल्याला माहिती आहे की IG ची किंमत किती ठेवायची आहे 0. IG इज इक्वल टू किती पाहिजे 0 पाहिजे. मग IG जर 0 असेल तर ही जी व्हॅल्यू आहे ही पूर्णपणे 0 बनणार. त्यानंतर या ठिकाणी 0 असणार. इथे 0 असणार. काय उरलं हा मायनस त्यानंतर I2 इंटू R. येतं लक्षात. पुढे त्यानंतर हा 0 झाला प्लस I इंटू Q इक्वल टू 0. म्हणजे आपण असं म्हणू शकतो IQ इज इक्वल्स टू I इंटू R. त्याला म्हणूयात इक्वेशन नंबर. येतं लक्षात I2 आणि हा काय होता इक्वेशन I1 मायनस IG होता ना इथे घेतलेला शेवटी हा I1 मायनस IG. तर मग आपल्या इकडे काय भेटली ही टर्म I1 इंटू Q. तर हा I1 आहे. I1 Q आणि R सोबत कोण होता मग I2 होता. आलं लक्षात. तर इथे 1 लिहूयात. चेक कर. हा झालं इक्वेशन 1 हे झालं इक्वेशन 2. आता जर आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला जर डिवाइड केलं इथे म्हणूयात आपण इक्वेशन 1 डिवाइडेड बाय इक्वेशन 2. तर इक्वेशन 1 ची LHS काय आहे ही आहे I1P आणि इक्वेशन 2 ची LHS काय आहे ते आहे I1Q इक्वल्स टू तसेच RHS चेक करा I2S आणि इथे I2R. ठीक आहे. तर I1 कॅन्सल होईल I2 कॅन्सल होईल. आपल्याला इक्वेशन काय भेटेल P अपॉन Q इज इक्वल टू S अपॉन R. तर ही आहे बघा बॅलन्सिंग कंडिशन ऑफ वेटस्टोन ब्रिज सर्किट. जर आपल्याला या ठिकाणी अशा 3 व्हॅल्यू जर दिल्या समजा इथे आपण असं म्हणू शकतो की सगळे जर रजिस्टर जर सारखेच असतील समजा हा 2 ओहम आहे हा 2 ओहम आहे हा 2A हा 2A. सो 2/2 1 2/2 1 म्हणजे हा सर्किट कसा झाला बॅलेन्स झाला. जर ही कंडिशन कुठल्याही सर्किटमध्ये जर का अप्लाय होत असेल सॅटिस्फाय होत असेल याचा अर्थ तो जो सर्किट आपल्याला दिलेला आहे तो सर्किट बॅलेन्स्ड कंडिशन मध्ये आहे. आणि जर गॅल्व्हॅनोमीटर मधून काही करंट फ्लो होत असेल तर त्या ठिकाणी त्या केसमध्ये हा सर्किट बॅलेन्स्ड राहत नाही. तर तुम्हाला ही बॅलन्सिंग कंडिशन लक्षात ठेवायची आहे जी न्यूमेरिकल साठी अत्यंत महत्वाची आहे. ठीक आहे. काही डाऊट्स असतील तुमचे तर तुम्ही कमेंट्स मध्ये लिहित जा. स्टोन ब्रिज वरती विचारलेला एक PYQ आपण बघूया. या ठिकाणी आपल्याला 4 रेजिस्टन्सेस दिलेले आहे
4 ओहम, 8 ओहम, तिसरा किती आहे माहिती नाहीये, X ओहम अँड 6 ओहम आर कनेक्टेड इन सिरीज. हे कसे आहेत? सिरीज मध्ये आहेत. सो ॲज टू फॉर्म व्हेटस्टोन नेटवर्क इफ द नेटवर्क इज बॅलेन्स्ड. आता हे ऑलरेडी त्यांनीच आपल्याला सांगितलेलं आहे की नेटवर्क काय आहे, बॅलेन्स्ड कंडिशन मध्ये आहे. समजा या ठिकाणी आपण यांना सिक्वेन्शियली नावं देऊन घेऊयात. फर्स्ट रेजिस्टन्स किती आहे, 4 ओहम. सेकंड जो की आहे 8 ओहम. लक्षात येतं ना, जे आपण सर्किट घेतलं होतं बघा. आता हे दोन्ही सिरीज मध्ये असतील, पी आणि क्यू. त्यानंतर एस आणि आर. तर तिसरा काय आहे, आणि कंडिशन पण काय आहे, कंडिशन जी आपण घेतलेली आहे ती कंडिशन काय आहे बॅलेन्स सर्किटसाठी, ती आहे पी अपॉन क्यू. पी अपॉन क्यू इज इक्वल टू एस अपॉन आर, या दोघांचा रेशो. ठीक आहे. तर यस जो आहे त्याला आपण कन्सिडर करूयात, यस इज एक्स ओहम आणि आर इज 6 ओहम. आता हे सिरीज मध्ये कधी येतील, हे दोन्ही सिरीज मध्ये कधी येतील, ज्यावेळेस यांच्यामधून फ्लो होणारा करंट हा 0 असणार आहे, तर त्याच वेळेस तो बॅलेन्स्ड असतो. त्याच्यामध्ये काय करा, फक्त किमती पुटअप करा कंडिशन मध्ये. तर बॅलेन्स्ड कंडिशन ऑफ व्हेटस्टोन काय असते, पी अपॉन क्यू इज इक्वल टू एस अपॉन आर. तर सिम्पली पी ची किंमत किती आहे 4, क्यू ची किंमत 8, इक्वल टू एस किती आहे, तो आहे एक्स डिवाइडेड बाय आर इज 6. आता फक्त या 6 ला इकडे घ्या, म्हणजे काय, 4 इंटू 6 डिवाइडेड बाय 8 इज इक्वल टू एक्स. सो 4 टू जा 8 अँड 2 3 जा 6, म्हणजे एक्स जो आहे तो या ठिकाणी 3 ओहम आपल्याला भेटणार आहे. सिंपल आहे. यानंतर आपण एक न्यूमेरिकल बघूयात. या न्यूमेरिकल मध्ये आपल्याला या सर्किट मध्ये टोटल करंट किती आहे तो सांगायचा आहे. या सर्किट मध्ये आपल्याला एक बॅटरी दिलेली आहे जी की 5 व्होल्टची आहे. रेजिस्टन्स दिलेला आहे 1 ओहमचा. या ठिकाणी पण दोन रेजिस्टर्स लावलेले आहेत जे की पॅरलल आहेत. बरोबर आहे. मग आपण काय करणार या ठिकाणी, या दोघांचा मिळून एक फाइंड आउट करणार. जर दोन रेजिस्टर्स पॅरलल मध्ये असतील त्याचा इक्विव्हॅलेंट आपण कसा काढतो, 1 अपॉन आर पी इज इक्वल्स टू 1 अपॉन आर वन प्लस 1 अपॉन आर टू, या फॉर्म्युल्याने. ठीक आहे. म्हणजे या दोघांचा मिळून एकच बनणार, एक इक्विव्हॅलेंट. आता हा जो एक इक्विव्हॅलेंट आपल्याला मिळणार आहे तो या रेझिस्टन्स सोबत सिरीज मध्ये येणार आहे, आणि सिरीज मध्ये असेल तर त्यांचा इक्विव्हॅलेंट कसा काढतो आपण, सरळ त्यांची ऍडिशन करायची, आर वन प्लस आर टू. मग एकदा टोटल रेजिस्टन्स आपल्याकडे आला की आपल्याकडे व्होल्टेज आहे, टोटल रेजिस्टन्स आहे, आपण ओहम्स लॉ यूज करू शकतो. तो काय आहे, व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर. तर या फॉर्म्युल्याने या सर्किट मधला टोटल करंट जो आहे तो आपल्याला भेटणार आहे. तर सर्वात आधी या दोघांचा आपण एक इक्विव्हॅलेंट काढून घेऊयात. तर हे दोघे कसे आहेत, पॅरलल मध्ये आहेत. तर आपण या ठिकाणी म्हणू शकतो 1 अपॉन आर पी इज इक्वल्स टू 1 अपॉन 8 प्लस 1 अपॉन 8. आता डिनॉमिनेटर सारखाच आहे, न्यूमरेटरची ऍडिशन करूयात. 2 अपॉन 8 म्हणजेच 1 अपॉन 4. म्हणजे आपल्याला या ठिकाणी आरपी जो आहे तो 4 ओहम भेटणार आहे. बरोबर आहे. 1 अपॉन आरपी इज इक्वल टू 1 अपॉन 4 आहे, म्हणजे आरपी ची किंमत किती झाली, 4 ओहम. आता हा जो 1 ओहम आहे तो त्याच्यासोबत सिरीज मध्ये आहे, तिथे आपण म्हणू शकतो 1 ओहम इज इन सिरीज विथ 4 ओहम. हिअर 4 इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काय येईल सिरीज मध्ये, मग 4 प्लस 1 म्हणजेच 5 ओहम. तर सर्किटमध्ये जो टोटल रेजिस्टन्स आता आपल्याला मिळालेला आहे तो आहे 5 ओहम. आणि व्होल्टेज काय आहे, तर गिवन मध्ये इथे आधी जे दिलेलं असेल ते लिहा. व्होल्टेज या ठिकाणी दिलेला आहे, दॅट इज अ 5 व्होल्ट. सो बाय काय म्हणणार आपण या ठिकाणी, ओहम्स लॉ, व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर. तर आर एस घेतो या ठिकाणी, म्हणजे इथे आपण म्हणू शकतो आय इज इक्वल्स टू व्ही अपॉन आर एस. व्ही ची किंमत आहे आपल्याकडे, किती आहे व्ही, 5 व्होल्ट डिवायडेड बाय आर एस आपण आत्ताच फाइंड आउट केला, 5 ओहम. म्हणजे करंटची किंमत काय मिळाली आपल्याला या ठिकाणी, 1 अँपियर. तर या सर्किटमध्ये जो टोटल करंट असणार आहे तो किती असणार आहे, 1 अँपियर इतका असणार आहे.
मीटर ब्रिज हे वेटस्टोन ब्रिज सर्किटचं फर्स्ट ऍप्लिकेशन आहे. आता तुम्ही याचा सेटअप बघा. हा सेटअप तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये बघितला असेल, जर त्या ठिकाणी एक्सपेरिमेंट परफॉर्म होत असतील तर. ठीक आहे, तर बहुतेक कॉलेजमध्ये होतच नाही, पण जिथे होत असेल तिथे तुम्ही हा सेटअप बघितला असेल. हा सेटअप एका लाकडी टेबलवरती ठेवलेला असतो बघा. यामध्ये हा जो कलर मध्ये तुम्ही पोर्शन बघताय, ह्या कॉपर पासून बनलेल्या मेटल स्ट्रिप्स आहेत. ठीक आहे. तर ह्या कॉपर पासून बनलेल्या असतात आणि ह्या जाड असतात, थिक प्लेट्स असतात. आता ह्या थिक का असतात? कारण याचा जर एरिया जास्त असेल तर त्या ठिकाणी रेजिस्टन्स जो आहे तो कमी प्रोड्यूस होत असतो. ठीक आहे, तर त्यामुळे ह्या प्लेट ज्या असतात ह्या थिक असतात. जसं की आपल्याला माहिती आहे, एखाद्या कंडक्टरची लेंथ जर का जास्त असेल तर त्या ठिकाणी रेजिस्टन्स हा जास्त प्रोड्यूस होतो. आपण काय म्हणतो, रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ कंडक्टर. आणि हाच रेजिस्टन्स त्या वायरच्या एरिया सोबत इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. म्हणजे एखाद्या वायरचा डायमीटर जर जास्त असेल तर त्या ठिकाणी जो रेजिस्टन्स प्रोड्यूस होत असतो तो कमी प्रोड्यूस होत असतो. मग या दोघांना जर आपण एकत्र केलं तर आपण या ठिकाणी म्हणू शकतो आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ए. मग आता आपण हे प्रोपोर्शनॅलिटी साईन काढून टाकू आणि इक्वॅलिटीचं साईन आणू. ते एक कॉन्स्टंट आपण घेत होतो, ज्याला काय म्हणतात, ज्याला म्हणतात रजिस्टिव्हिटी, रो इंटू एल अपॉन ए, असा हा फॉर्म्युला आपल्याला एक भेटतो. आठवत आहे का? तर सिम्पली ह्या कॉपरच्या ज्या आपण मेटल स्ट्रिप्स वापरलेल्या आहे ह्या थिक का आहेत, की या ठिकाणी हा कमी रेजिस्टन्स प्रोड्यूस करावा याने, त्यामुळे. त्यानंतर या ठिकाणी एल जी, याचा अर्थ आलाय ते लेफ्ट गॅप. तर हा जो एक्स आहे बघा, हा अननोन रेजिस्टन्स आहे जो आपल्याला मेजर करायचा आहे यामध्ये, अननोन रेजिस्टन्स. त्यानंतर या ठिकाणी आर जी म्हणजे राईट गॅप, यामध्ये हा एक रेजिस्टन्स बॉक्स आहे. हा जो आर आहे तो आपल्याला माहिती आहे. जसे वेगवेगळ्या प्रकारचे वेट्स असतात बघा. जसं आपण मास बघतो, 1 kg लिहिलेलं असतं त्याच्यावरती, 500 ग्रॅम लिहिलेलं असतं. अशा प्रकारचे हे रेजिस्टन्स बॉक्समध्ये रेजिस्टन्स असणार आहे, जे की आपल्याला माहिती असणार आहे. त्यामुळे याला आपण नोन असं म्हणू शकतो. दीज आर नोन रेजिस्टन्सेस. त्यानंतर या ठिकाणी एक स्केल घ्यायची आहे. आता ही स्केल 1 मीटरची पाहिजे. ठीक आहे, 100 सेंटीमीटर पर्यंत 1 मीटरच घ्यायची आहे स्केल. त्यानंतर या ठिकाणी ही जी वायर आहे बघा, यावरती ही वायर लावलेली आहे आणि या वायरला आपण या ठिकाणी सप्लाय दिलेला आहे. या ठिकाणी आपण कनेक्ट केलेली आहे बॅटरी, इथे आहे प्लग की, आणि हा आर एच, आर एच याचा अर्थ असतो रिओस्टॅट. रिओस्टॅट म्हणा किंवा याला व्हेरिएबल रजिस्टर म्हणा, याचं काम असतं सर्किटमध्ये करंटला कंट्रोल करणे. हा कमी जास्त करून आपण करंट जो आहे तो व्हॅरी करू शकतो. ठीक आहे. आता हा तर झाला याचा सेटअप, आणि आपलं महत्वाचं काम काय? आपलं महत्वाचं काम आहे जो अननोन रेजिस्टन्स आहे बघा या ठिकाणी एक्स, याला मेजर करणे. आता अजून एक गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे. इथून बघितलं जर आपण तर या स्ट्रिपच्या सेंटर पॉइंट पासून या ठिकाणी एक वायर आपण घेतलेली आहे आणि इथे हा जो जी आहे याचा अर्थ आहे की हा गॅल्व्हॅनोमीटर आहे. आता गॅल्व्हॅनोमीटर हा एक सेन्सिटिव्ह डिव्हाइस असतो. याचे दोन कामं असतात. याची जर स्केल आपण बघितली तर याची स्केल अशी असते बघा, सेंटरला 0 असतो आणि इकडे पण रिडिंग्स असतात आणि या साईडला सुद्धा रिडिंग्स असतात. म्हणजे आपल्याला गॅल्व्हॅनोमीटर दोन कामं जी असतात तेच सांगत असतो. पहिलं काम काय, की करंट किती आहे, आणि दुसरं काय, दुसरं म्हणजे त्या करंटची डायरेक्शन काय आहे. जर करंटने डायरेक्शन रिव्हर्स केली तर हा जो पॉइंटर आहे तो जर आधी इकडे डिफ्लेक्ट होत असेल तर तो नंतर इकडे डिफ्लेक्शन शो करतो. तर करंटची डायरेक्शन दाखवण्यासाठी सुद्धा आपण या गॅल्व्हॅनोमीटरचा उपयोग करत असतो. हा गॅल्व्हॅनोमीटर आपण या ठिकाणी कनेक्ट केलेला आहे आणि या ठिकाणी हा जो जे दिसतो याचं नाव आहे जॉकी. तर आपल्याला काय करायचं आहे, जसं आपण या ठिकाणी सप्लाय देणार आहोत, तर सप्लाय दिल्यानंतर ही जी जॉकी आहे, ही जॉकी आपल्याला वायरच्या वेगवेगळ्या पॉइंटवरती अशी टच करत जायची आहे. ठीक आहे, असं घासत नाही जायचं. नाहीतर मग त्या ठिकाणी काय होईल, वायर जी आहे त्याचा डायमीटर जो आहे तो कमी होऊन जाईल. त्यामुळे आपल्याला ॲक्युरेट रिडिंग जी आहे ती याची भेटणार नाही. तर आपण काय करणार, ही जॉकी घेणार आणि वेगवेगळ्या पॉइंटवरती टच करणार. तर त्या ठिकाणी आपल्याला हा जो गॅल्व्हॅनोमीटर आहे, हा काही ना काही प्रमाणामध्ये करंट शो करणार आहे. तर ती करंटची रिडिंग जी आहे ती आपल्याला मोजत जायची आहे. येतंय का लक्षात? मग आता काय होतंय बघा, हळू याची लेंथ जी आहे ती वाढत जाते. जसं याचा लेंथ वाढत जाणार आहे, तसा रेझिस्टन्स सुद्धा त्या ठिकाणी वाढत जाणार आहे. म्हणजे इथे काय होईल, एक पॉइंट आपल्याला असा भेटणार आहे, की जशी लेंथ वाढत जाणार आहे, तसं त्या ठिकाणी पोटेन्शियल सुद्धा काय होत जातं, ड्रॉप होत जात असतं. मग आता एक पॉइंट आपल्याला असा भेटतो या वायरवरती टच करत असताना, की इथे असणारं पोटेन्शियल आणि त्या पॉइंटला असणारं पोटेन्शियल, हे दोन्ही पोटेन्शियल त्या ठिकाणी सारखे होतात.
मग जर पोटेन्शियल जर सारखं त्या ठिकाणी होत असेल तर त्या गॅल्व्हॅनोमीटर मधून जो करंट फ्लो होणार आहे तो किती बनणार आहे? तो बनणार आहे 0. दोन जागेवरती जर पोटेन्शियल सारखं होत असेल तर त्या पार्टमध्ये त्या पर्टिक्युलर ब्रँचमध्ये इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नाही. मग इथे आणि इथे या पॉइंटला, दोन पॉइंटला जर का पोटेन्शियल सारखं बनत असेल तर त्या गॅल्व्हॅनोमीटर मधून करंट जो आहे तो फ्लो होणार नाही. याचा अर्थ गॅल्व्हॅनोमीटर आपल्याला काय करेल? गॅल्व्हॅनोमीटर आपल्याला 0 रिडिंग शो करेल. येतं लक्षात? मग आता या ठिकाणी जर आपण व्यवस्थित बघितलं तर ज्या पॉइंटला आपल्याला या गॅल्व्हॅनोमीटरने 0 रिडिंग शो केली. आता आपण असं कन्सिडर करूयात की ही जॉकी मी या ठिकाणी ठेवली आणि या पॉइंटला मला गॅल्व्हॅनोमीटरने 0 रिडिंग शो केली. मग या ए या पॉइंट पासून डी या पॉइंट पर्यंत या वायरची काही ना काही लेंथ आहे. त्याला आपण यल म्हणूयात. मग एवढी लेंथ जर का यल असेल तर ही उरणारी लेंथ किती असणार आहे? टोटल किती आहे? 100 आहे. 100 मायनस यल म्हणूया. येतंय लक्षात? हं? मग आता या ठिकाणी बघा, ए पासून डी पर्यंत ही जी लेंथ आहे वायरची, यामध्ये काही ना काही रेजिस्टन्स प्रेझेंट आहे. बरोबर आहे? त्याला आपण काय म्हणू शकतो? रेजिस्टन्स इन एडी. त्याच पद्धतीनं डी पासून बी पर्यंत इथे सुद्धा या वायरमध्ये काही ना काही रेजिस्टन्स असेल. तो काय असणार आहे? रेजिस्टन्स इन डी. बरोबर आहे? आता व्यवस्थितपणे बघा आणि यामध्ये किती रेजिस्टन्सेस तयार होत आहेत ते सांगा. आता सर्वात आधी आपण जर बघितलं तर इथे हा एक रेजिस्टन्स आहे, हा सेकंड रेजिस्टन्स, नंतर हा थर्ड आणि हा फोर्थ. म्हणजे किती रेजिस्टन्सेस झाले? 4 रेजिस्टन्सेस. म्हणजे ज्याच्यामध्ये 4 रेजिस्टन्सेस असतात तिथे काय असतं? तो वेटस्टोन ब्रिज असतो. आलं का लक्षात? मग आता या ठिकाणी हा जर वेटस्टोन ब्रिज आहे आणि हा गॅल्व्हॅनोमीटर जर आपल्याला 0 रिडिंग शो करत आहे, याचा अर्थ हा मीटर ब्रिज कसा आहे आता? बॅलेन्स्ड कंडिशन मध्ये आहे. बरोबर आहे? जर याने आपल्याला 0 रिडिंग शो केली नाही, याचा अर्थ हा बॅलन्स नाहीये. पण जर हा 0 रिडिंग शो करत असेल, तर आपण असं म्हणू शकतो, की हा जो डिव्हाइस आहे, हा आता बॅलेन्स्ड कंडिशन मध्ये आहे. आणि बॅलेन्स्ड कंडिशन काय असते? काय असणार? एक्स अपॉन आर डिव्हायडेड बाय यल. यल नंतर घेणार आपण काय? रेजिस्टन्स इन एडी अपॉन रेजिस्टन्स इन डीबी. आलं का लक्षात? हे 4 रेजिस्टन्सेस जे आहेत, ह्या दोघांचा रेशो या दोघांच्या रेशो इतकाच असणार आहे. कधी? ज्यावेळेस हा बॅलन्स्ड असणार आहे. मग आपण ऑलरेडी रेजिस्टन्सचा जो फॉर्म्युला आहे तो फाइंड आउट केलेला आहे. रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे? आपल्याकडे रो एल अपॉन ए. तर आपण या ठिकाणी म्हणू शकतो हा असेल एक्स अपॉन आर. त्यानंतर रेजिस्टन्स, तो फॉर्म्युला लिहू शकतो आपण रो इंटू एल. एडी मध्ये ए पासून डी पर्यंतची लेंथ किती आहे? एल डिवायडेड बाय ए. त्याच पद्धतीनं इथे किती आहे? रेजिस्टन्स रो इंटू लेंथ इज 100 मायनस एल. बरोबर की नाही? ही लेंथ किती आहे? 100 मायनस एल. तिथे मी घेतला 100 मायनस एल अपॉन ए. ए या ए सोबत कॅन्सल, रो या रो सोबत कॅन्सल. म्हणजे मला काय भेटत आहे? एक्स अपॉन आर इज इक्वल्स टू एल अपॉन 100 मायनस एल. म्हणजे या ठिकाणी मी एक्स ची किंमत काढू शकतो एल अपॉन 100 मायनस एल इंटू कॅपिटल आर. हा फॉर्म्युला जो आहे या ठिकाणी आपल्याला भेटतो. याने आपण हा जो अननोन रेजिस्टन्स आहे तो मेजर करू शकतो. ठीक आहे? तर अननोन रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी आपण या मीटर ब्रिजला वापरत असतो. आता महत्वाची गोष्ट काय असते की ही जी वायर असते बघा, ही वायर बनलेली असते मॅग्नेन नावाच्या मटेरियल पासून किंवा कॉन्स्टंटन नावाचं मटेरियल जे आहे ते सुद्धा या ठिकाणी आपण वापरू शकतो. मॅग्नीन असेल किंवा कॉन्स्टंटन असेल, असं मटेरियल हे एक प्रकारचे अलॉय असतात. ठीक आहे? निक्रोम असेल, त्या मटेरियल्स पासून हे बनवतात. का बरं बनवतात माहिती आहे का? कारण यांचा जो टेम्परेचर कोइफिशियंट असतो बघा, हा खूप कमी असतो. म्हणजे टेम्परेचर मध्ये जर थोडाफार बदल जरी झाला, तरी सुद्धा यामध्ये जो रेजिस्टन्स आहे हा जास्त प्रमाणामध्ये चेंज होत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या वायर ज्या आहेत, त्या आपण ह्या मीटर ब्रिज असेल, पोटॅन्शियोमीटर मध्ये असेल, याच्यामध्ये आपण या यूज करत असतो. ठीक ठीक आहे. तर अशा प्रकारे हा मीटर ब्रिज आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. जर समजलं नसेल तर कमेंट्स मध्ये लिहा. मी त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं उत्तर देईलच. मीटर ब्रिज वरती विचारण्यात आलेला हा PYQ आपण बघूयात. या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे बघा. With an unknown resistance X in the left gap and resistance of 30 ohm in the right gap of meter bridge, the null point is obtained. Null point म्हणजे कोणता पॉइंट? नल पॉइंट म्हणजे असा पॉइंट ज्या पॉइंटला गॅल्व्हॅनोमीटर आपल्याला 0 रिडिंग देतो.
त्या पॉईंटला कोणता पॉईंट म्हणायचं? नल पॉईंट. किंवा त्या ठिकाणी असंही म्हणू शकतात की गॅल्व्हॅनोमीटर शोज झिरो डिफ्लेक्शन. झिरो डिफ्लेक्शन म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरचा जो करंट आहे तो किती असणार आहे? झिरो असणार आहे. पुढे ते काय म्हणतात? नल पॉईंट इज ऑप्टेन ऍट 40 सेंटीमीटर फ्रॉम द लेफ्ट एंड ऑफ द वायर. हा नल पॉईंट आपल्याला कधी भेटतो? ज्या वेळेस त्याची जी लेंथ आहे, म्हणजे हा नल पॉइंटची लेंथ लेफ्ट एंड पासून 40 सेंटीमीटर असेल त्यावेळेस. येते का लक्षात? म्हणजे 40 सेंटीमीटर अंतरावरती आपल्याला नल पॉइंट हा भेटत आहे. मग जर एवढं डिस्टन्स जर 40 असेल तर हे किती असणार आहे? टोटल किती आहे? 100 सेंटीमीटर. त्यापैकी हे 40 आहे. मग हे उरलेलं किती असणार आहे? हे असणार आहे 60 सेंटीमीटर. तर आपण याला काय करूया? याला L1 म्हणूयात आणि याला L2 असं म्हणूयात. येते का लक्षात? पुढे काय म्हणतात ते? फ्रॉम द लेफ्ट एंड ऑफ द वायर कॅल्क्युलेट द अननोन रेजिस्टन्स. आपल्याला अननोन रेजिस्टन्स जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे. त्यानंतर अँड शिफ्ट इन द पोझिशन ऑफ द नल पॉइंट वेन रेजिस्टन्स इन इच गॅप इज इन्क्रीज बाय 15 ओहम. याच्या पुढे अजून एक त्यांनी आपल्याला कंडिशन दिलेली आहे की जर आपण प्रत्येक गॅप मध्ये 15 ओहमने जर रेजिस्टन्स वाढवला, आता रेजिस्टन्स वाढवल्यानंतर लेंथ सुद्धा वाढणार आहे, बरोबर आहे की नाही? तर 15 ओहम एवढा रेजिस्टन्स इन्क्रीज केल्यानंतर जो नल पॉइंट आपल्याला भेटणार आहे तो कितीने शिफ्ट होणार आहे? पहिल्यांदा कितीने भेटला होता? 40 सेंटीमीटर वरती. आता जो आपल्याला भेटेल, जी लेंथ आपल्याला भेटेल, कधी? 15 ओहम एवढा रेजिस्टन्स ऍड केल्यानंतर आपल्याला नल पॉइंट ज्या पॉइंटला भेटेल त्या व्हॅल्यू मधून मला 40 काय करावं लागेल? मायनस करावा लागेल. मग आपल्या लक्षात येईल की तो कितीने शिफ्ट झालेला आहे. ठीक आहे, चला आपण या ठिकाणी याला सॉल्व्ह करूया. तुमच्या लक्षात येईल बघा. सर्वात आधी काय गिव्हन मध्ये आहे? आपल्याला गिव्हन मध्ये नोन रेजिस्टन्स दिलेला आहे. आर इज इक्वल्स टू किती? 30 ओहम. बरोबर आहे. एक्स आपल्याला माहिती नाही, एक्स किती आहे तो आपल्याला काढायचा आहे, अननोन रेजिस्टन्स आहे. त्यानंतर L1, L1 किती आहे? 40 सेंटीमीटर. L2 किती आहे? 60 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि ते काय म्हणतात? त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे नल पॉइंट भेटतोय. नल पॉइंट भेटतोय म्हणजे मीटर ब्रिज हा बॅलेन्स्ड आहे. आणि जर हा बॅलेन्स्ड असेल तर आपल्याकडे कंडिशन काय आहे? मग बॅलेन्स्ड कंडिशन काय असते? बॅलेन्स्ड कंडिशन आता आपण इथे बघू शकतो बघा. बॅलेन्स कंडिशन काय? एक्स अपॉन आर, जो अननोन आहे, जो माहिती आहे, आणि इकडे एक्स अपॉन आर पहिली लेन जी लेफ्ट हँड साईडला आहे आणि ही राईट हँड साईडची लेन ऍज इट इज लिहा. तर आपल्याकडे फॉर्म्युला जो आहे तो आपण लिहू या ठिकाणी. एक्स आपल्याला माहिती नाही, आर किती आहे त्यांनी दिलेला आहे 30 इक्वल टू L1 किती आहे? 40, L2 किती आहे? 60. हा झिरो या झिरो सोबत कॅन्सल होतो. तर काय भेटेल आपल्याला मग? तर आपण या ठिकाणी एक्स ची किंमत काढूया. सो एक्स इज इक्वल्स टू 4 डिवायडेड बाय 6 इंटू 30. सो 6 5 जा 30 अँड 4 5 जा 20. तर एक्स जो आहे बघा तो आपल्याला 20 ओहम भेटत आहे. जो अननोन रेजिस्टन्स आहे तो किती आहे? 20 ओहम. आणि हा अननोन रेजिस्टन्स आपल्याला, म्हणजे आपण काय म्हणतो, जर आपण 20 ही जर व्हॅल्यू ठेवली या इक्वेशन मध्ये, जर आपण 20 व्हॅल्यू ठेवली तर ही जी कंडिशन आहे ही सॅटिस्फाय होते. म्हणजे या दोघांचा जो रेशो आहे हा प्रोपोर्शनल येतोय, सारखा येतोय. म्हणजे त्याच पॉइंटला आपल्याला हा नल पॉइंट भेटत असतो. ठीक आहे, मी उलट बोलतो, लक्षात आलं ना? आता इथे काय होतंय? इथे एक्स हा 20 ओहम आहे, म्हणजे हा झाला आपला अननोन रेजिस्टन्स. पुढे ते म्हणतात की जर आपण रेजिस्टन्स हा प्रत्येक गॅप मध्ये 15 ने वाढवला तर आता हा जो आपल्याला ही जी लेंथ त्यांनी दिलेली आहे 40 सेंटीमीटर ही चेंज होईल. बरोबर. आता रेजिस्टन्स चेंज झाला तर लेंथ चेंज होणारच आहे. तर ही झाली फर्स्ट कंडिशन, ज्याच्यामध्ये आपण अननोन रेजिस्टन्स काढला. आता सेकंड कंडिशन मध्ये ते म्हणतात रेजिस्टन्स आपण 15 ओहमने इन्क्रीज करतोय. ठीक आहे, आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे? एक्स. आता कितीने वाढवायचा रेजिस्टन्स? 15 ने. तर ऍड करूयात 15. ठीक आहे, डिवायडेड बाय आर प्लस 15. आता लेंथ माहिती नाही आपल्याला, तर L अपॉन 100 मायनस L आपण या ठिकाणी असं म्हणूया. तर पहिल्यांदा L काढून घेऊ आणि त्यानंतर जी व्हॅल्यू येईल त्याच्यामधून याला मायनस करून घेऊ, म्हणजे जी शिफ्ट झालेली पोझिशन आहे ती आपल्याला भेटेल. तर चला, एक्स ची किंमत किती आहे? आत्ताच काढला आपण 20 प्लस 15 डिवायडेड बाय आर इज 30 प्लस
15 इक्वल्स टू एल अपॉन 100 मायनस एल. मग हा किती झाला 35 अपॉन हा झाला 45 इक्वल्स टू एल अपॉन 100 मायनस एल. 5 ने डिवाइड करा. 5 7 जा 5 9 जा. तर हा झाला 7 अपॉन 9 इज इक्वल्स टू एल अपॉन 100 मायनस एल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. काय भेटेल आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशनने 7 इंटू 100 700 मायनस 7 इंटू एल 7L इज इक्वल्स टू 9 इंटू एल 9L. म्हणजे 700 इज इक्वल्स टू 7 आणि 9 किती झाले 16L. म्हणजे 16L 16 नाही आपलं फक्त एलच पाहिजे ना, तर एल म्हणूया डायरेक्टली. सो एल इज इक्वल्स टू 700/16. म्हणजे एल आपल्याला भेटेल किती 4. त्यानंतर 4 16 3 जा 7 5 चेक करा सेंटीमीटर. म्हणजे एवढ्या लेंथ वरती तुम्हाला नल पॉईंट भेटत आहे. मग आता शिफ्ट झाला ना, पहिल्यांदा कधी भेटत होता 40 सेंटीमीटरवर, आता 43.75. म्हणजे शिफ्ट इन पोझिशन किती आहे शिफ्ट इन पोझिशन. ठीक आहे, शिफ्ट इन पोझिशन टू द राईट साइड. बरोबर, राईट साइड ऑफ नल पॉइंट. तर तो असणार आहे 43.75 मायनस 40 म्हणजे किती 3.75 सेंटीमीटर. तर एवढ्या डिस्टन्सने आता नल पॉइंट जो आहे तो शिफ्ट होत आहे. ठीक आहे, आलं का लक्षात. काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये टाका. नंतरचा जो कॉन्सेप्ट आहे तो आहे पोटॅन्शिओमीटर. याला 3 स्टार लावा. हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे बघा. यावरती प्रश्न जो आहे तो मॅक्झिमम वेळा पेपरला आपल्याला विचारला जातो. आता हा पोटॅन्शिओमीटर काय आहे बघा. हा पोटॅन्शिओमीटर जो आहे तो पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी वापरला जातो. याचा उपयोग काय आहे टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे व्होल्टेज मेजर करण्यासाठी आपण याचा उपयोग करत असतो. ठीक आहे, मग प्रश्न मनामध्ये येतो की सर ऑलरेडी आपल्याकडे व्होल्ट मीटर होता, मग याने व्होल्टेज मेजर करता येत नव्हतं का आपल्याला. आता बघा या ठिकाणी काय आहे व्होल्ट मीटरनेही आपण पोटेन्शियल डिफरन्सच मोजतोय, व्होल्टेजच मोजतोय. याचाही उपयोग तोच आहे. परंतु व्होल्ट मीटर आणि ॲमीटर, ॲमीटर असा डिव्हाइस आहे जो करंटला मेजर करत असतो. परंतु हे दोन डिव्हाइसेस ज्यावेळेस आपण एखाद्या सर्किटमध्ये लावतो तर हे स्वतःच्या वर्किंगसाठी त्या सर्किट मधून काही ना काही करंट जो आहे तो काढून घेतात. येते का लक्षात. ज्यावेळेस आपण व्होल्ट मीटरला पॅरलल कनेक्शन मध्ये लावणार किंवा ॲमीटरला सिरीज कनेक्शन मध्ये लावणार तर हे स्वतःच्या वर्किंगसाठी काही ना काही करंट त्या इलेक्ट्रिक सर्किट मधून काढून घेतात. त्यामुळे हे जे रिडिंग मेजर करतात ती कधीही 100% बरोबर असते का, नाही. थोडाफार एरर तर त्याच्यामध्ये असणार आहे, कारण त्याने त्या सर्किट मधलाच काही ना काही करंट जो आहे तो ड्रॉ केलेला आहे. समजतंय. मग आता इथे थोडाफार प्रमाणामध्ये आपल्याला एरर भेटतोय. हा जो पोटॅन्शिओमीटर आहे हा पोटॅन्शिओमीटर सर्किट मधून कुठल्याही प्रकारचा करंट जो आहे तो ड्रॉ करत नाही स्वतःच्या वर्किंगसाठी. त्यामुळे या पोटॅन्शिओमीटरला आपण आयडियल व्होल्ट मीटर असंही म्हणतो. येतं लक्षात. मग ह्या पोटॅन्शिओमीटरचं काम फक्त व्होल्ट मेजर करणं किंवा पोटेन्शियल डिफरन्स मेजर करणं नाहीये. हा पोटॅन्शिओमीटर आपण करंट मेजर करण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. याच्या व्यतिरिक्त आता याचे जे ऍप्लिकेशन्स आहेत, युजेस जे आहेत बघा, त्याचा यूज काय आहे पहिला. त्याचा पहिला यूज आहे टू कम्पेअर ईएमएफ ऑफ सेल्स. आता हे जे स्ट्रक्चर तुम्ही बघताय हे प्रायमरी स्ट्रक्चर आहे. हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणारच आहे. काय लावलेलं आहे याच्यामध्ये, याच्यामध्ये या ठिकाणी एक बॅटरी आहे, एक सेल लावलेला आहे. याचा हा इंटरनल रेजिस्टन्स आहे स्मॉल आर, आणि ए पासून बी पर्यंत ही जी आहे ही एक वायर या ठिकाणी आपण लावलेली आहे. नॉर्मली आपण 10 मीटरच्या वरती जी वायर आहे त्याची लेंथ घेऊ शकतो. ठीक आहे. तर पहिलं काम काय आहे, हे झालं प्रायमरी सर्किट. याच्यामध्ये पहिलं काम काय असतं याचं, टू कम्पेअर ईएमएफ ऑफ सेल. 2 सेल लावल्या, त्या 2 सेलचा ईएमएफ तुम्हाला कम्पेअर करायचा आहे. मग त्या कंपॅरिझनसाठी आपण हे पोटॅन्शिओमीटर जे आहे ते यूज करत असतो. ते कशा प्रकारे यूज करतात ते आपण शिकणार आहोत, कारण आपल्याला सिलेबसमध्ये याचे 2 युजेस आहेत. पहिलं काय, कम्पेअर ईएमएफ ऑफ सेल्स. ज्या सेल आपल्याला दिल्या जातील त्याचा ईएमएफ त्या ठिकाणी आपल्याला कम्पेअर करायचा असतो, किंवा त्या दोन पैकी समजा एका
सेलचा ईएमएफ जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सेकंड सेलचा ईएमएफ जो आहे तो फाइंड आउट करू शकता. आणि दुसरा जो आहे यूज याचा तो आहे टू मेजर ऑर टू फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स. इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. सेलचा इंटरनल रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी सुद्धा आपण या पोटॅन्शिओमीटरचा जो आहे तो उपयोग करत असतो. अलग लक्षात. तर पोटॅन्शिओमीटर का गरजेचा आहे? कारण हा कुठल्याही प्रकारचा एरर आपल्याला देणार नाही. फक्त काय होतं, हा थोडासा हेवी आहे, बल्की आहे नाही का. घेऊन जायचं म्हटलं तर हा पूर्ण सेटअपच आपल्याला तिकडे घेऊन जायचा असतो. तसा व्होल्ट मीटर किंवा ॲमीटर जे असतात तेवढे कॉम्पॅक्ट डिव्हाइसेस असतात, मुव्हेबल असतात, कुठेही आपल्याला इझिली पोर्ट करता येतात. ठीक आहे. तर आता हा जो पोटॅन्शिओमीटर आहे बघा, हा पोटॅन्शिओमीटरचा नेमकं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे तो आधी आपण एकदा बघूयात. वर्किंग प्रिन्सिपल साठी आपण या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो, जसा ओहम्स लॉ आहे बघा, आपण या ठिकाणी म्हणू शकतो बाय ओहम्स लॉ. ओहम्स यांनी काय सांगितलं आपल्याला? व्होल्टेज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू करंट, नाही का. सो व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर. आपण काल आर चा एक फॉर्म्युला घेतला होता बघा, काय होता तो? रो इंटू एल अपॉन ए. मग जर मी हा फॉर्म्युला जर इथे ठेवला तर मला काय भेटेल इक्वेशन? व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर म्हणजे कोण? रो इंटू एल अपॉन ए. बरोबर आहे. आता या ठिकाणी रो म्हणजे काय झालं? रो म्हणजे त्या वायरची रेझिस्टिव्हिटी. रेझिस्टिव्हिटी बदलणार आहे का त्याची? नाही, रेझिस्टिव्हिटी एकच राहणार आहे. एकच मटेरियल आपण वापरत आहोत, त्यामुळे रेझिस्टिव्हिटी बदलणार नाही. एक वायर असेल तर त्या वायरची रेझिस्टिव्हिटी फिक्स असणार आहे. एरिया एरिया डायमीटर तर सारखाच घ्यायचा आहे आपल्याला, युनिफॉर्म डायमीटर घ्यायचा आहे. एरिया कॉन्स्टंट झाला. त्यानंतर या ठिकाणी रेझिस्टिव्हिटी कॉन्स्टंट झाली. हा जो करंट यामधून आपण फ्लो करणार आहे तो सुद्धा कॉन्स्टंट झाला. उरलं काय? फक्त एल. मग हे तीन जर कॉन्स्टंट बनत असतील तर या ठिकाणी व्हीचं आणि एलचं जे रिलेशन आहे ते आपल्याला भेटतं. आणि आपण या ठिकाणी सिंपल असं म्हणू शकतो, व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल. पोटेन्शियल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ. म्हणजे जशी जशी वायरची लेंथ वाढत जाणार आहे त्या पद्धतीने त्या ठिकाणी पोटेन्शियल जे आहे ते सुद्धा इन्क्रीज होत जाणार आहे असं आपण म्हणू शकतो. मग आपण जर का या ठिकाणी एक कॉन्स्टंट आणला पुन्हा तर त्याला आपण व्ही इज इक्वल्स टू के इंटू एल असं लिहू शकतो. आणि इथून आपल्याला के जो आहे तो भेटेल, जो की असेल व्ही अपॉन एल. हा जो के आहे या के ला आपण कॉन्स्टंट असं म्हणतो आणि ह्या कॉन्स्टंटचं नाव आहे पोटेन्शियल ग्रेडियंट. नाव लक्षात ठेवायचं आहे, डेफिनेशन विचारली जाते. ठीक आहे. पोटेन्शियल ग्रेडियंट काय असतो मग? पोटेन्शियल ग्रेडियंट इज दी पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ. काय पोटेन्शियल ग्रेडियंटची डेफिनेशन? पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ, दॅट इज कॉल्ड पोटेन्शियल ग्रेडियंट. फिजिक्स मध्ये ग्रेडियंट हा शब्द जिथे जिथे येतो, जसं की पोटेन्शियल ग्रेडियंट आहे, फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये व्हेलॉसिटी ग्रेडियंट आहे. ग्रेडियंट हा शब्द आला की ती जी पर्टिक्युलर टर्म असते ती डिस्टन्स सोबत कमी 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 होत जात असते, ती डिस्टन्स सोबत चेंज होत जात असते. ठीक आहे. सो समथिंग इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स, आपण असं लक्षात ठेवू शकतो. तर ग्रेडियंट मध्ये काय होतं, जसं जसं लेंथ वाढत जात आहे तसं तसं त्या ठिकाणी पोटेन्शियल जे आहे ते ड्रॉप होत आहे. त्या ठिकाणी के म्हणजे काय झालं तर पोटेन्शियल ग्रेडियंट झालं. मग आता के म्हणजे काय? तर के म्हणजे आपल्याला, आपण हा जो के घेत असतो याचं महत्वाचं काम असतं त्या पोटॅन्शिओमीटरची सेन्सिटिव्हिटी सांगणं. सेन्सिटिव्हिटी. आता सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय? म्हणजे एखादा आता पोटॅन्शिओमीटर आपण घेतला आणि अत्यंत कमी व्होल्टेज जर हा मेजर करू शकत असेल, सर्वात कमी, ठीक आहे, मिनिमम व्होल्टेज जर का हा पोटॅन्शिओमीटर मेजर करू शकत असेल, याचा अर्थ हा पोटॅन्शिओमीटर सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये जरी रिडिंग त्या ठिकाणी त्याला घ्यायची असेल तर तो घेऊ शकतो. छोट्या छोट्या रिडिंग्स तो आपल्याला देतोय. पण जर पोटॅन्शिओमीटर फक्त आपल्याला मोठ्या रिडिंग देत असतील आणि छोट्या रिडिंग हा मेजरच करत नसेल, याचा अर्थ याची सेन्सिटिव्हिटी कमी आहे. येते का लक्षात? मग आता हा सेन्सिटिव्हिटी आणि पोटेन्शियल ग्रेडियंट जो आहे हा एकमेकांना इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. सेन्सिटिव्हिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल ग्रेडियंट. म्हणजे ज्याचा पोटेन्शियल ग्रेडियंट हा जास्त असतो, जिथे पोटेन्शियल ग्रेडियंट हा जास्त असतो त्या पोटेन्शिओमीटरची सेन्सिटिव्हिटी ही कमी असते. येते का लक्षात? मग हा के जेवढा जास्त असणार आहे तेवढी सेन्सिटिव्हिटी कमी असणार आहे, आणि जेवढा के हा कमी असणार आहे तेवढी सेन्सिटिव्हिटी जास्त असणार आहे. त्यामुळे के ची जी व्हॅल्यू आहे ती आपण कमी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून त्या पोटॅन्शिओमीटरची जी सेन्सिटिव्हिटी आहे ती आपल्याला मॅक्झिमम भेटू शकेल. लक्षात राहील. तर सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय? तो पोटॅन्शिओमीटर
जेवढी लहान व्हॅल्यू मेजर करू शकेल, समजा व्होल्टेज आहे, खूप कमी प्रमाणामध्ये हा व्होल्टेज मेजर करतोय किंवा खूप कमी प्रमाणामध्ये ही करंटची व्हॅल्यू मेजर करतोय, याचा अर्थ हा डिव्हाइस जो आहे याला आपण सेन्सिटिव्ह डिव्हाइस असं म्हणू शकतो. आले की लक्षात? तर हा आहे बघा याचा वर्किंग प्रिन्सिपल. सिम्पली काय आहे, जसं जसं आपण या ठिकाणी म्हणू शकतो, जशी जशी लेंथ वाढत जाणार आहे तसं तसं त्या ठिकाणी पोटेन्शियल ड्रॉप जे आहे ते सुद्धा वाढत जाणार आहे. तर पोटेन्शियोमीटरचा जो पहिला यूज आहे तो आहे दोन सेलचा जो ईएमएफ असेल तो कम्पेअर करणे. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी हा रिओस्टॅट आहे, व्हेरिएबल रेजिस्टर ज्याला आपण म्हणतो. याने आपण काय करू शकतो, सर्किटमध्ये करंट जो आहे तो व्हॅरी करू शकतो. त्यानंतर या ठिकाणी एक सेल लावलेली आहे. या ठिकाणी हा ए पॉइंट आहे. म्हणजे एवढं सर्किट तर पहिल्यांदा ऍज इट इज आहे प्रायमरी, नाही का? ए पासून बी पर्यंत ही वायर आहे. आता असं आपण इमेजिन करू शकतो, की इथून इथपर्यंत 1 मीटर, इथून इथपर्यंत 1 मीटर अशी ही वायर आहे बघा. अशा स्लॉट्समध्ये आपण ही वायर जी आहे ती अरेंज केलेली आहे. आता इथे होतंय काय, इथे आपण ह्या ज्या 2 सेल्स आहेत, त्या या ए टर्मिनलला कनेक्ट केलेल्या आहेत. आता ही जी सेल आहे, ही सेल काय करते? ही सेल या सर्किटला चालवते. म्हणून या सेलला नॉर्मली आपण ड्रायव्हर सेल असं म्हणत असतो, जी सर्किटला ड्राईव्ह करत असते. ठीक आहे. महत्वाची गोष्ट काय आहे, की हे जे बॅटरी आपण या ठिकाणी लावतो ना, या सेल्स आपण लावतोय ना, तर ही जी सेल आहे बघा, ह्या सेलचा जो हा टर्मिनल आहे, हा ए ला कनेक्टेड आहे आणि हा ए टर्मिनल या ड्रायव्हर सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनललाच कनेक्टेड पाहिजे. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता इथे होतंय काय, समजा आता करंट जो आहे तो या सर्किट मधून फ्लो झाला. आता इथे काय ह्या की लावलेल्या आहेत बघा आपण इथे. म्हणजे ही की जर मी ऑफ केली, ही जर का मी इथून ऑफ केली ही, तर करंट इथून जाणार फक्त यामधून K1 मधून. आणि जर K1 जर का मी ऑफ केला, तर जो करंट आहे तो K2 मधून जाणार. येतंय का लक्षात? म्हणजे पहिल्यांदा आपण E1 काय करू शकतो, वर्किंग मध्ये ठेवू शकतो. त्यानंतर आपण E2 जो आहे तो वर्किंग मध्ये ठेवू शकतो. तिथे आपण ही की लावलेली आहे बघा, K1 आणि K2. K1 कशासाठी? E1 ला सुरू ठेवण्यासाठी. K2 कशासाठी? E2 ला सुरू ठेवण्यासाठी. तर एक कोणते तरी आपण त्या ठिकाणी चालवत असतो. त्यानंतर हा जॉकी आहे बघा, ह्या जॉकीला परत काय करणार आहोत आपण? वेगवेगळ्या पॉइंट वरती ठेवणार आहोत. मग आपल्याला या वायरवरती हा जॉकी ठेवत असताना एक पॉइंट असा भेटतो, की त्या पॉइंटला हा गॅल्व्हॅनोमीटर जो आहे तो आपल्याला 0 रिडिंग शो करतो. कोणत्या पॉइंटला तो 0 रिडिंग आपल्याला दाखवणार? जसं मीटर ब्रिजमध्ये आपण बघितलं होतं बघा. हा त्या पॉइंटला आपल्याला 0 रिडिंग शो करेल, ज्यावेळेस त्या पर्टिक्युलर पॉइंटवरती असणारं पोटेन्शियल आणि इथे असणारं पोटेन्शियल सारखं होईल त्यावेळेस. जर या दोन्ही ठिकाणी असणारं पोटेन्शियल, समजा जॉकी आपण या ठिकाणी ठेवली, मग इथे जर जॉकी आपण ठेवत असू, इथलं पोटेन्शियल आणि या पॉइंटचं असणारं पोटेन्शियल जर त्या ठिकाणी सारखं असेल, तर त्या पर्टिक्युलर रिजनमध्ये करंट फ्लो होणार नाही. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला रिडिंग जी आहे ती 0 दाखवणार आहे. बरोबर आहे? म्हणजे हा सर्किट कसा असणार आहे त्यावेळेस? बॅलन्स्ड असणार आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, की जो ईएमएफ आपल्याला U1 जो आपल्याला या ठिकाणी भेटत आहे, हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे Lच्या. बरोबर आहे की नाही? किंवा आपल्याकडे फॉर्म्युला सुद्धा आहे त्यासाठी. काय? E1 इज इक्वल्स टू K इंटू L1 म्हणून केला. त्याला L1 म्हणूयात. जे आपण पॉइंट आपल्याला भेटत असेल. ठीक आहे? आता आता हे कशासाठी झालं? हे झालं फर्स्ट सेलसाठी. आता फर्स्ट सेल आपण डिस्कनेक्ट करून घेऊयात आणि दुसरी सेल जी आहे ती ऑपरेशनमध्ये आणूयात. मग सेकंड सेल जर आपण ऑपरेशनमध्ये आणली, ती सुद्धा काय असणार आहे? सुद्धा लेन्थला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. ती सुद्धा आपल्याला कोणत्या ना कोणत्या एका पॉइंटवरती गॅल्व्हॅनोमीटर जो आहे तो 0 रिडिंग शो करणार आहे. जशी-जशी लेन्थ वाढत जाणार आहे, तसं-तसं त्या ठिकाणी असणारा जो ईएमएफ आहे तो सुद्धा चेंज होत जाणार आहे. म्हणजे E2 इज इक्वल्स टू आपण काय म्हणू शकतो? K इंटू L2. ठीक आहे. समजा याला म्हणूयात इक्वेशन 1, याला म्हणूयात इक्वेशन 2. आता या दोघांचा जर आपण रेशो घेतला, तर तो आपल्याला काय भेटेल? E1 अपॉन E2 इज इक्वल्स टू K इंटू L1 अपॉन K इंटू L2. K या ठिकाणी कॅन्सल होईल. आपल्याला भेटेल E1 अपॉन E2 इज इक्वल्स टू L1 अपॉन L2. आणि हेच काय झालं? E1 अपॉन E2 म्हणजे काय? कंपॅरिझन करतोय आपण. कशाचं? 2 सेल्सच्या ईएमएफचं. जर याच्यामध्ये तुम्हाला E1 किंवा E2 जर हा जर दिलेला असेल, L1, L2 तुम्हाला माहिती आहे. E1 किंवा E2 जर माहिती असेल, तर जो अननोन रेझिस्टन्स आहे, अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. पोटेन्शिओमीटरचा उपयोग काय होतो अजून एक? अननोन रेझिस्टन्स मेजर करणे. याच्यासाठी सुद्धा आपण याचा उपयोग करत असतो. येतं लक्षात? तर हे प्रायमरी सर्किट आहे आणि याच्या पुढे आपण हा जो पार्ट कनेक्ट केलेला आहे ना, याला आपण सेकंडरी सर्किट म्हणतो. तर प्रायमरी प्रत्येक ठिकाणी सारखंच असणार आहे. फक्त सेकंडरी बदलत जाणार आहे. आता मला जर का
पुढचं जे आता यूज येणार आहे आपण त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत की आता या सेलचा एक सेल आपण कनेक्ट करणार आहोत आणि त्याचा इंटरनल रेजिस्टन्स जो आहे तो आपण मेजर करणार आहोत. ठीक आहे. आय होप तुम्हाला आता ही क्लिअर असेल. जर कुठे समजलं नसेल याच्यामध्ये तर तुम्ही कमेंट्स मध्ये लिहा. सेकंड यूज बघूयात, ज्यामध्ये आपल्याला सेलचा इंटरनल रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. आता हे जर आपण सर्किट बघितलं तर हे प्रायमरी सर्किटच आहे जे आपण आतापर्यंत बघत आलो. ज्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये एक रिओस्टॅट लावलेला आहे जो करंटला कंट्रोल करेल. या ठिकाणी एक की आपण अटॅच केलेली आहे. सेल लावलेला आहे. याला कोणता सेल म्हणायचं? याला म्हणायचं ड्रायव्हर सेल, जो या सर्किटला ड्राईव्ह करणार आहे. ए पासून बी पर्यंत ही वायर आपण घेतलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी आता हे झालं सेकंडरी सर्किटचा पार्ट. ए पासून जो पार्ट आपण हा कनेक्ट केलेला आहे हा कोणता झाला? हा झाला सेकंडरी सर्किट. या सेकंडरी सर्किटमध्ये या ठिकाणी आपण ही सेल लावलेली आहे बघा. आणि ह्या सेलमुळे हा जो स्मॉल आर दिसत आहे हा त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आहे आणि तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, 11वी मध्ये बेसिक्स मध्ये तुम्ही इंटरनल रेजिस्टन्सचा एक बेसिक फॉर्म्युला घेतला होता जो की होता E/V-1 इंटू आर. इंटरनल रेजिस्टन्स जर आपल्याला सेलचा काढायचा असेल तर फॉर्म्युला काय घेतो आपण? ई डिवायडेड बाय व्ही. या व्हीचा अर्थ असतो टर्मिनल व्होल्टेज किंवा टर्मिनल पोटेन्शियल. आता हा जो आहे हा रेजिस्टन्स आहे बघा आर. तर इथे हा जो स्मॉल आर आहे याला आपण त्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स असं म्हणतो. आता सुरुवातीला या ठिकाणी आपण बघूयात की नेमकं घडतं काय. जसं आपण आता ही की ऑन करू तर सर्किट मधून करंट जो आहे तो या ठिकाणी फ्लो व्हायला सुरुवात होईल. करंट अशा पद्धतीने या ठिकाणी येणार आहे आणि त्यानंतर करंट इथे आल्यानंतर स्प्लिट होणार आहे. परंतु ही जी की आहे ही की आपण सुरुवातीला ऑफ ठेवूया. ठीक आहे. म्हणजे करंट जो आहे तो अशा प्रकारे फक्त इथून फ्लो होणार. आता ह्या सेल मधून हा करंट जो आहे तो पुढे जाणार आहे ऍज इट इज. ठीक आहे. तर हा पास होत आहे गॅल्व्हॅनोमीटर मध्ये. इथे जॉकी आहे. ही जॉकी मी घेणार या वायरच्या वेगवेगळ्या पॉइंट वरती टच करणार. त्यावेळेस मला गॅल्व्हॅनोमीटर त्या ठिकाणी काही ना काही रिडिंग शो करणार आहे. मला या ठिकाणी एक पॉइंट असा भेटणार आहे की ज्या पॉइंट वरती गॅल्व्हॅनोमीटर जो आहे तो 0 रिडिंग शो करणार आहे. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल की तो 0 रिडिंग कधी शो करतो? ज्यावेळेस कधी ज्यावेळेस या सेलचं पोटेन्शियल आणि या वायरचं पोटेन्शियल सारखं होईल त्यावेळेस या पर्टिक्युलर पार्टमध्ये करंट जो आहे तो फ्लो होत नाही. म्हणजे इथे असणारं पोटेन्शियल आणि इथे असणारं पोटेन्शियल जर सारखं झालं तर ह्या गॅल्व्हॅनोमीटर मधून करंट फ्लो होणार नाही. म्हणजे हा गॅल्व्हॅनोमीटर आपल्याला 0 रिडिंग शो करणार आहे. ठीक आहे. म्हणजे त्यावेळेस हे जे सर्किट असणार आहे आपण काय म्हणतो ते बॅलन्स्ड कंडिशन मध्ये असणार आहे. मग आपल्याला जर आता याचा जर इंटरनल रेजिस्टन्स काढायचं असेल तर आपण काय करणार आता याला वर्किंग कंडिशन मध्ये आणणार. वर्किंग कंडिशन मध्ये आपण याला आलं याच्या अक्रॉस जे पोटेन्शियल असतं या पोटेन्शियलला आपण टर्मिनल पोटेन्शियल म्हणतो किंवा टर्मिनल व्होल्टेज म्हणतो ज्याला आपण व्ही ने रिप्रेझेंट करत असतो. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. मग आता इथे आपण जर याला सुरू केलं तर करंट जो आहे तो करंट आता यामधून असा फ्लो व्हायला सुरुवात होईल. बरोबर आहे. आणि ही सेल जी आहे ती वर्किंग मध्ये येऊन जाईल. मग सेल वर्किंग मध्ये आली की त्या ठिकाणी आपण काय म्हणणार आहोत? त्या ठिकाणी आपण इंटरनल रजिस्टरचा हा फॉर्म्युला वापरून ती किंमत काढू शकतो. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की याला वर्किंग मध्ये आणण्याच्या आधी ज्यावेळेस आपण या जॉकीला टच करत होतो तर त्यावेळेस आपल्याला काही ना काही ईएमएफ भेटत होता त्या सेलचा. त्याला आपण ई म्हणूया. चालेल. फक्त ई त्याचा. सो दॅट ई इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल. बरोबर आहे. मग याचा फॉर्म्युला आपण काय घेतला? ई इज इक्वल्स टू के इंटू एल वन म्हणूयात त्याला. ठीक आहे. हे पहिलं समजा आपलं इक्वेशन झालं. कधी? ही की सुरू करण्याच्या आधी. आता ही की आपण सुरू केली. आता ही की सुरू केल्यानंतर काय म्हणणार? आता कोणतं पोटेन्शियल घेणार आपण? हे टर्मिनल पोटेन्शियल घेणार आणि हे टर्मिनल पोटेन्शियल कशाच्या प्रोपोर्शनल असणार? हे असणार EL2 च्या प्रोपोर्शनल. कारण पहिल्यांदा L1 एवढ्या लेंथ वरती आपल्याला त्या ठिकाणी या गॅल्व्हॅनोमीटरने 0 रिडिंग शो केली. पण ज्यावेळेस आपल्याला वर्किंग कंडिशन मध्ये आणणार ही की आपण ऑन करणार तर आता दुसऱ्या लेंथ वरती आपल्याला काय भेटणार आहे? हा गॅल्व्हॅनोमीटर जो आहे तो 0 रिडिंग शो करताना भेटणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे या ठिकाणी मी L2 घेतलेला आहे. त्याला मी असं लिहू शकतो V इज इक्वल्स टू K इंटू L2. समजा हे पहिलं इक्वेशन आहे, हे दुसरं इक्वेशन आहे. लक्षात येत आहे ना? हे पहिलं इक्वेशन आहे, हे दुसरं इक्वेशन आहे. यांचा जर आपण रेशो घेतला तर आपण या ठिकाणी म्हणणार इक्वेशन 1 डिवाइडेड बाय इक्वेशन 2. सो वी कॅन से दॅट E अपॉन V इज इक्वल्स टू K इंटू L1 अपॉन K इंटू L2. के या ठिकाणी कॅन्सल होईल. म्हणजे E अपॉन V हा कशाच्या बरोबर येत आहे? L1 अपॉन L2 च्या बरोबर येत आहे. ठीक आहे. म्हणजे L1 अपॉन L2 असला
तो तुम्ही हा रेशो जो आहे तो याच्यासोबत कम्पेअर करू शकता. किंवा हे जे स्टँडर्ड इक्वेशन आपण या ठिकाणी घेतलेलं आहे, याच्या जागेवरती आपण काय लिहिणार? आर इज इक्वल टू ई अपॉन व्ही म्हणजेच काय? L1 अपॉन L2 मायनस 1 इंटू आर. तर अशा पद्धतीने आपण इंटरनल रेजिस्टन्स जो आहे तो या सेलचा फाइंड आउट करू शकतो. पोटॅन्शिओमीटरचे काही इम्पॉर्टंट न्यूमेरिकल बघूयात. या ठिकाणी जो प्रश्न दिलेला आहे बघा, यामध्ये हे म्हणतात की एक 5 ओहम रजिस्टर आहे दॅट इज कनेक्टेड अक्रॉस दिस सेल. इट्स टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स इज बॅलेन्स्ड बाय 150 सेंटीमीटर ऑफ पोटॅन्शिओमीटर वायर. बॅलेन्सिंग लेंथ. बॅलेन्सिंग लेंथ म्हणजे काय? ज्यावेळेस आपल्याला गॅल्व्हॅनोमीटर हा 0 रिडिंग शो करतो, ठीक आहे, तर या ठिकाणी काय असणार आहे? या ठिकाणी जी फर्स्ट लेंथ असणार आहे त्याला आपण L1 असं म्हणणार आहोत, आणि त्या पॉइंटच्या नंतर जी लेंथ असणार आहे त्याला आपण सेकंड लेंथ असं म्हणणार आहोत. अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ही जी L1 असते ही ओपन सर्किटसाठी असते. ह्या दोन्ही पण बॅलेन्सिंग लेंथच आहे, परंतु L1 इज फॉर ओपन सर्किट आणि L2 जी असणार आहे ती क्लोज सर्किटसाठी असणार आहे. ठीक आहे. आता इथे जर आपण बघितलं तर फर्स्ट केसमध्ये 5 ओहम रेजिस्टन्स आपल्याला दिलेला आहे आणि दॅट इज बॅलन्स्ड बाय 150 सेंटीमीटर ऑफ पोटॅन्शिओमीटर वायर अँड व्हेन अ रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम इज कनेक्टेड अक्रॉस दी सेल. आता ही सेकंड केस आहे. 5 ओहम रेजिस्टर लावल्यानंतर 150 सेंटीमीटरला हा बॅलन्स्ड होत आहे, आणि ज्यावेळेस आपण 10 ओहम कनेक्ट करतो त्यावेळेस हा 175 सेंटीमीटरला बॅलन्स्ड होत आहे. फाइंड द बॅलन्सिंग लेंथ वेन द सेल इज इन ओपन सर्किट. इथे तुमच्या लक्षात येईल तुम्हाला कोणती बॅलन्सिंग लेंथ फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, हे अत्यंत महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. अँड द इंटरनल रेजिस्टन्स. जर तुम्हाला एकदा L1 मिळाला की तुम्ही इंटरनल रेजिस्टन्स सुद्धा फाइंड आउट करू शकता. तर सर्वात आधी आपण या ठिकाणी गिव्हन डेटा बघूयात. गिव्हन डेटा काय दिलेला आहे? तर गिव्हन डेटामध्ये सर्वात आधी आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे रेजिस्टन्स. सो फर्स्ट ऑफ ऑल गिव्हन फर्स्ट केस काय आहे? ज्यावेळेस रेजिस्टन्स हा 5 ओहम असेल त्यावेळेस बॅलन्सिंग लेंथ ही कोणती आहे? क्लोज सर्किटसाठी म्हणजे L2. तर L2 आहे 150 सेंटीमीटर. त्याच पद्धतीने जी सेकंड केस आपल्याला दिलेली आहे त्यामध्ये ते रेजिस्टन्स कनेक्ट करत आहे 10 ओहम, आणि याच्यासाठी जी बॅलन्सिंग लेंथ आहे ती दिलेली आहे 175 सेंटीमीटर. तर आपल्याला सर्वात आधी काय काढायचंय? आपल्याला काढायचं आहे L1 किती आहे, आणि हा फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला काढायचा आहे इंटरनल रेजिस्टन्स किती आहे. ठीक आहे. तर मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा इंटरनल रेजिस्टन्स साठी. L1 अपॉन L2 मायनस 1 इंटू आर हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. तर फर्स्ट केस साठी आपण हा फॉर्म्युला जो आहे सर्वात आधी अप्लाय करूयात. फर्स्ट केस साठी फॉर्म्युला बनेल स्मॉल आर इज इक्वल्स टू L1 अपॉन L2 मायनस 1 इंटू आर. तर L1 किती आहे? L1 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. L2 इज 150 मायनस 1, आणि आर ची किंमत दिलेली आहे किती आहे ती 5 ओहम. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. ठीक आहे. आता अशाच पद्धतीने सेकंड केस साठी काय येईल? स्मॉल आर इज इक्वल टू L1 आपल्याला माहिती नाही, L2 किती आहे? 175 मायनस 1 इंटू रेजिस्टन्स इज 10. याला इक्वेशन नंबर 2 म्हणूयात. आता जर आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 हे जर इक्वेट केले तर यांची LHS तर सारखीच आहे, बरोबर आहे. RHS ला इक्वेट करूयात. RHS मध्ये काय आहे या ठिकाणी? इथे आहे तो 5 मी आधी लिहितो 5 इंटू L1 अपॉन 150 मायनस 1 इज इक्वल्स टू. आता याची RHS चेक करा. 10 इंटू L1 अपॉन 175 मायनस 1. ठीक आहे. तर 5 टू जा 10 आपल्याला या ठिकाणी भेटेल. तर आपण म्हणू शकतो L1 अपॉन 150 मायनस 1 इज इक्वल्स टू, इथे आपल्याला भेटेल 2L1 अपॉन 175 मायनस 2. तर जे कॉन्स्टंट आहे त्याला आपण एका बाजूला घेऊयात. ठीक आहे. तर त्या -2 ला घ्या इकडे, तो +2 बनेल. तर 2 - 1 केला तर इथे 1 येईल. इकडे काय येणार आहे? 2L1 अपॉन 175. ही पूर्ण टर्म पलीकडे टाका. काय बनेल? L1 अपॉन 150. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया. सो 1 इज इक्वल टू 150 इंटू 2 हा येईल 300 L1 मायनस 175 L1 डिवायडेड बाय 175 इंटू 150.
ठीक आहे. कॅल्क्युलेशन आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता, काही अडचण नाहीये. तर पुढे आपल्याला काय भेटेल? L1 ला कॉमन घेऊन टाकूया त्या ठिकाणी. ठीक आहे. तर आपल्याला टर्म भेटेल, या टर्मला घ्या तिकडे, 175 इंटू 150 डिव्हायडेड बाय 300 मधून 175 जर आपण मायनस केले तर आपल्याला किती किती भेटणार आहे? 125. बरोबर आहे ना? चेक करा. इज इक्वल्स टू L1. म्हणजे 25 ने जर आपण डिवाइड केलं तर 25 6 जा 150 अँड 25 5 जा 125. परत या ठिकाणी करू शकतो आपण, 5 त्रिक 15, 2 उरतील, 5 5 25. आपल्याला भेटेल 35 इंटू 6 इज इक्वल्स टू L1. म्हणजे L1 आपल्याला भेटत आहे 6 5 जा 30, कॅरी करूया 3, 6 3 जा 18 प्लस 3 21 सेंटीमीटर. तर एवढी बॅलन्सिंग लेंथ जी आहे ती आपल्याला ओपन सर्किटसाठी भेटत आहे. ठीक आहे. तर L1 किती झाला? तो झाला 210 सेंटीमीटर. आपल्याला काय काढायचं आहे? इंटरनल रेजिस्टन्स पण काढायचा आहे. त्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे, R इज इक्वल टू L1 अपॉन L2. तो L1 किती आलेला आहे? 210. L2 किती आहे? L2 फर्स्ट केससाठी बघा, L2 किती आहे? 150 मायनस 1 इंटू R. R किती होता? 5. ठीक आहे. म्हणजे इथे आपल्याला काय भेटेल? हा झिरो या झिरो सोबत कॅन्सल झाला. R इज इक्वल टू 3 ने डिवाइड करू शकतो आपण. 3 7 21, 3 5 15. त्या ठिकाणी काय? 7 मायनस 5 म्हणजे 2 अपॉन 5 इंटू 5. बरोबर आहे का? तर हा 5 या 5 सोबत झाला कॅन्सल. म्हणजे आपल्याला उत्तर भेटत आहे 2 ओहम. म्हणजे जो इंटरनल रेजिस्टन्स आहे तो या ठिकाणी 2 ओहम आहे. सेकंड क्वेश्चन बघूयात पोटॅन्शिओमीटरचा. अ पोटॅन्शिओमीटर वायर हॅज अ रेजिस्टन्स पर युनिट लेंथ, दॅट इज रेजिस्टिव्हिटी. म्हणजे रो आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी, याला आपण काय म्हणू शकतो? रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. हे किती दिलेलं आहे? 0.1 ओहम पर मीटर. अ सेल ऑफ EMF, व्होल्टेज दिलेला आहे. EMF किती आहे? 1.5 व्होल्ट. बॅलेन्सेस अगेन्स्ट 300 सेंटीमीटर लेंथ ऑफ द वायर. तर लेंथ सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. लेंथ इज 300 सेंटीमीटर. म्हणजे किती मीटर झाली ती? 3 मीटर. पुढे फाइंड द करंट थ्रू द पोटॅन्शिओमीटर वायर. तर आपल्याला आय जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. तर आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत बघा. जसं आता पहिला फॉर्म्युला आपण घेतला, रो इज इक्वल्स टू आर अपॉन एन. तर रोची किंमत आहे तुमच्याकडे किती आहे? 0.1 इक्वल टू आर अपॉन यल पण दिलेला आहे त्याने 300 सेंटीमीटर म्हणजे 3 मीटर. म्हणजे रेजिस्टन्स किती झाला? रेजिस्टन्स झाला 0.3 ओहम. ठीक आहे. रेजिस्टन्स किती झाला? 0.3. आणि ओहम्स लॉ आहेत परत, व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर. व्हीच्या जागेवरती आय लिहितो मी. व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर. सो ई इज इक्वल्स टू आय इंटू आर. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला आय पाहिजे. तर तो काय बनेल? ई डिवायडेड बाय आर. ई किती दिलेला आहे? ई आहे 1.5 डिवायडेड बाय रेजिस्टन्स किती आहे? तो आहे 0.3. डेसिमल पॉइंट नंतर सारखेच डिजिट्स आहेत. डायरेक्ट लिहा 15/3. म्हणजे करंट किती आला? 5 अँपिअर. ठीक आहे. यानंतरचा महत्वाचा कॉन्सेप्ट आहे गॅल्व्हॅनोमीटर. आता गॅल्व्हॅनोमीटर एक अशा प्रकारचा डिव्हाइस आहे विच इज युज्ड टू मेजर द स्मॉल अमाउंट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणि त्याच्या व्यतिरिक्त तो आपल्याला त्या करंटची डायरेक्शन सुद्धा दाखवत असतो. दोन कामं झाले, करंट दाखवणे आणि त्याची डायरेक्शन दाखवणे. म्हणजे एखाद्या सर्किटमध्ये करंट प्रेझेंट आहे की नाही तो चेक करण्यासाठी आपण हा गॅल्व्हॅनोमीटर जो आहे तो वापरत असतो. आता याची जर आपण स्केल बघितली तर स्केल कशी असते? अशा प्रकारची स्केल असते बघा याची. इथे सेंटरला याच्या झिरो असतो आणि इकडे लेफ्ट हँड साईडला काही रिडिंग्स असतात. त्याच प्रकारे इकडे राईट हँड साईडला सुद्धा काही रिडिंग्स असतात. समजा एखादी वायर आहे, त्या वायरमध्ये लेफ्ट हँड डायरेक्शन मध्ये करंट जात आहे, तर त्यावेळेस हा पॉइंटर आपल्याला अशा पद्धतीने समजा डिफ्लेक्शन शो करत असेल आणि हा करंट जर वायरमध्ये राईट डायरेक्शन मध्ये जायला लागला की हाच पॉइंटर काय करेल? अशा प्रकारचा डिफ्लेक्शन शो करेल. ठीक आहे. म्हणजे करंटने डायरेक्शन रिव्हर्स केली की हा पॉइंटर सुद्धा काय होतो? त्या पद्धतीने रिस्पॉन्स देत असतो. तर दोन कामं झाली याचे. काय? स्मॉल अमाउंट ऑफ इलेक्ट्रिक करंटला मेजर करणे आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याची डायरेक्शन दाखवणे. तर एवढंच काम नाही त्याचं. आपण या गॅल्व्हॅनोमीटरला ॲमीटर म्हणून सुद्धा वापरू शकतो आणि व्होल्टमीटर म्हणून सुद्धा वापरू शकतो.
तर अत्यंत महत्वाचा कॉन्सेप्ट आहे बघा, याला व्यवस्थितपणे समजून घ्या. समजा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, एका एक्सटर्नल सर्किटमध्ये जो इलेक्ट्रिक करंट आहे तो मेजर करायचा आहे. तर आपल्याकडून सप्लाय दिलेला आहे, त्या सप्लाय दिल्यानंतर करंट त्यामधून फ्लो होणार आहे आणि आपलं टार्गेट काय, आपल्याला हा करंट मोजायचा आहे. याच्यामध्ये जो रेजिस्टन्स प्रोड्यूस होणार आहे तो कॅपिटल आर आहे. आणि आपल्याला जर करंट मेजर करायचा असेल तर आपण ॲमीटर वापरत असतो. तर ॲमीटर करंट मेजर करण्यासाठी आपण वापरणार आहोत. आणि करंट मेजर करण्यासाठी याला आपण कायम सिरीज मध्ये लावत असतो. करंट मोजण्यासाठी ॲमीटर किंवा गॅल्व्हनोमीटर कसा लावला जाईल, सिरीज मध्ये लावला जाईल. तर आपण काय केलं या ठिकाणी बघा, आता सुरुवातीला हे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय त्यापैकी हा जो पार्ट आहे तो सध्या मी या ठिकाणी काढून टाकतो. हं? तर व्यवस्थितपणे लक्षात आलं ते काय होईल. आता सुरुवातीला हा करंट जो आहे तो यामधून फ्लो होणार आहे. आपल्याला काय करायचं होतं, त्याला मेजर करायचं होतं. तर आपण काय केलं, या ठिकाणी हा गॅल्व्हनोमीटर लावला. बरोबर आहे. मग आता हा गॅल्व्हनोमीटर जर आपण या ठिकाणी लावला, तर हा गॅल्व्हनोमीटर काय करेल, स्वतःचा रेझिस्टन्स प्रोड्यूस करेल. हा जो कॅपिटल जी आहे ना या ठिकाणी, हा रेझिस्टन्स आहे बरं का. जसं आपण सुरुवातीला IG हा करंट झाला, परंतु RG आपण लिहायचो. तर RG हा गॅल्व्हनोमीटरने प्रोड्यूस केलेला रेझिस्टन्स आहे. तसा हा कॅपिटल G आहे बघा. तो काय झाला, या गॅल्व्हनोमीटरने प्रोड्यूस केलेला रेझिस्टन्स झाला. मग आता इथे काय होईल, हा जो करंट आहे, हा करंट या गॅल्व्हनोमीटरमध्ये जात असताना गॅल्व्हनोमीटरने काय केलं, काही ना काही रेजिस्टन्स प्रोड्यूस केला. आता त्याने प्रोड्यूस केलेला रेजिस्टन्स म्हणजे कॅपिटल जी. त्यानंतर हा जो रेजिस्टन्स आहे तो काय आहे, कॅपिटल आर. म्हणजे आता टोटल रेजिस्टन्स याच्यामध्ये किती झाला, आर प्लस जी. कारण दोन्ही सिरीज मध्ये आले ना. सिरीज मध्ये आल्यामुळे काय झालं, या ब्रँच मध्ये जो करंट होता हा करंट वाढला. मग तुम्हाला ऍक्च्युली जो करंट मेजर करायचा होता हा कॅपिटल आय, तो या ठिकाणी भेटणार आहे का, नाही भेटणार का? कारण या ठिकाणी काय झालं, रेजिस्टन्स जो आहे तो वाढलेला आहे. म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये त्या ठिकाणी करंटचं जे मॅग्निट्यूड आहे ते डिक्रीज होणार आहे आणि ती करंटची व्हॅल्यू आपल्याला हा गॅल्व्हनोमीटर दाखवणार. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला अॅक्युरेट रिडिंग भेटते का नाही. मग त्याच्यामध्ये सोल्युशन काय असेल, काय करावं लागेल आपल्याला. मग आपण या ठिकाणी काय केलं बघा, इथे आपण हे सर्किट लावलं. इथे काय होतं बघा, ज्यावेळेस करंट या ठिकाणी येतो, तर इथून या करंटला दोन रस्ते मिळतात. ठीक आहे. म्हणजे आपण सिम्पली या ठिकाणी म्हणू शकतो, हा जो आय आहे तो आता स्प्लिट होत आहे दोन जागेवरती. काही करंट हा गॅल्व्हनोमीटर मधून जाणार आहे आणि या ठिकाणी बघा हा IS हा जो करंट आहे याच्यामध्ये हा स्प्लिट होत आहे. असे दोन रस्ते मिळाले ना. करंट इथे आला, हा जंक्शन झाला, इथून काही करंट गॅल्व्हनोमीटर मधून गेला आणि काही करंट जो आहे तो इकडे गेला. तर आपण काय केलं, आपण यालाच पॅरलल मध्ये एक रेजिस्टन्स अटॅच केला. हा जो रेजिस्टन्स असतो बघा, या रेजिस्टन्सला आपण शंट रेजिस्टन्स असं म्हणतो. हा खूप लहान असतो, व्हेरी स्मॉल. आता याने होईल काय, आता दोन रेजिस्टन्सेस झाले या ठिकाणी. एक रेजिस्टन्स या ठिकाणी आहे, एक रेजिस्टन्स या ठिकाणी आहे. पण हा जो रेजिस्टन्स आहे हा अत्यंत कमी आहे. समजा हा 1000 असेल ओहम, हा एकच ओहम आहे. ठीक आहे. मग इथे जर का रेजिस्टन्स कमी असेल, तर जिथे रेजिस्टन्स कमी असतो तिथून मॅक्झिमम करंट हा फ्लो व्हायला सुरुवात होतो. म्हणजे काय झालं, ज्यावेळेस हा टोटल करंट या ठिकाणी आला तर त्याला इकडे कमी रेजिस्टन्स भेटला, त्यामुळे मॅक्झिमम करंट या ठिकाणावरून फ्लो व्हायला सुरुवात झाली. आता इथून काय व्हायला लागलं, इथून खूप कमी करंट जो आहे तो फ्लो व्हायला लागला. आलं का लक्षात. मग आता हा जो प्रॉब्लेम होता, की हा जो रेजिस्टन्स प्रोड्यूस करत होता, आता ऑलरेडीच त्याच्यामधून खूप कमी करंट जात आहे. त्यामुळे तो जो रेजिस्टन्स प्रोड्यूस करणार आहे तो सुद्धा कसा असणार आहे, नेग्लिजिबल असणार आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे दोन्ही पण रेजिस्टर्स एकमेकांना कसे झाले, पॅरलल झाले. जर पॅरलल कनेक्शन असेल तर त्या ठिकाणी व्होल्टेज कसं असतं, कॉन्स्टंट असतं. म्हणजे जेवढं व्होल्टेज इथे असणार आहे तेवढंच व्होल्टेज या ठिकाणी असणार आहे. मग आता प्रश्न असा येतो की सर, आता इथे तर याने गॅल्व्हनोमीटरने आपल्याला रिडिंग दाखवली, पण जर करंटच त्याच्यामधून कमी जात असेल, नाही का, करंटच जर याच्यामधून कमी जात असेल, मग तो आपल्याला ऍक्च्युअल रिडिंग देणार कशी आहे. त्या ठिकाणी आपण कोरिलेशन करत असतो बघा. कशा प्रकारे, जसं की आता याच्यामधून आपल्याला 0.1 याने आपल्याला रिडिंग शो केली आणि ऍक्च्युअली किती प्रेझेंट आहे समजा आपल्या याच्यामध्ये, समजा 100 अँपियर प्रेझेंट आहे. हे 0.1 अँपियर याने आपल्याला दाखवलं आणि सर्किटमध्ये ऍक्च्युअली किती आहे, 100 अँपियर जो आपण सप्लाय दिलेला आहे. मग ज्यावेळेस आपल्याला हा गॅल्व्हनोमीटर 0.1 ही रिडिंग शो करेल, त्यावेळेस त्या ठिकाणी आपण त्याला कोरिलेट करणार आहोत 100 अँपियर सोबत. जर करंट वाढवला, 200 अँपियर झाला,
तर या ठिकाणी याचा सुद्धा करंट वाढणार आहे, हा होणार आहे 0.2 एम्पियर. येतं का लक्षात? तर अशा प्रकारे हा जो डिव्हाइस आहे याला आपण ॲमीटर म्हणून वापरू शकत असतो. मग आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, इथे असणारं पोटेन्शियल आणि इथे असणारं पोटेन्शियल काय आहे? सारखंच आहे. म्हणजे आपण या ठिकाणी ओहम्स लॉ जो आहे तो वापरू शकतो बघा. ओहम्स लॉ काय सांगतो? व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर. मग या ठिकाणी किती पोटेन्शियल आहे बघा, इथे इथे बरं अजून एक गोष्ट लक्षात घ्या, हे दोन्ही रेजिस्टन्स काय झाले आता पॅरलल मध्ये, बरोबर की नाही? मग पॅरलल झाली असेल तर पॅरललचा आपण इक्विव्हॅलंट कसा काढतो? 1/Rp इज इक्वल्स टू 1/R1 प्लस 1/R2. रेजिस्टर्स पॅरलल मध्ये लावल्यामुळे जो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आपल्याला भेटत असतो हा सुद्धा कमी होत असतो. म्हणजे जो छोटा असेल ना हा, याच्यापेक्षा सुद्धा आपल्याला कमी व्हॅल्यू भेटणार आहे. म्हणजे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स सुद्धा काय झाला? खूप कमी झाला. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी काय भेटेल? मॅक्झिमम अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक करंट भेटेल. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर थोडंसं आपण याचा जो फॉर्म्युला आहे तो बघूयात कशा प्रकारे आपल्याला करता येईल. तर शंट रेजिस्टन्स लक्षात आले, तर प्रश्न येत असतो आपल्याला, की आपल्याला जर का हा करंट दिलेला असेल, समजा 0 पासून 100 एम्पियर पर्यंत जर आपल्याला ॲमीटर असा डिझाइन करायचा असेल, तर आपल्याला या ठिकाणी किती शंट रेजिस्टन्स ऍड करावा लागतो? अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी तयार होतो. मग आपण या ठिकाणी जर म्हटलं, तर या ब्रँचमध्ये पोटेन्शियल किती आहे? तर पोटेन्शियलचा फॉर्म्युला आपल्याकडे व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर, बरोबर आहे? मग आता याच्यामध्ये इथून इथपर्यंत किती पोटेन्शियल आहे? करंट किती आहे त्याच्यामध्ये? आय जी. रेजिस्टन्स कोणता आहे? कॅपिटल जी. लक्षात आलं ना? कॅपिटल जी रेजिस्टन्स आहे जो गॅल्व्हनोमीटर बनवतोय. इथे या ब्रँच मध्ये करंट काय आहे? आय एस. आणि रेजिस्टन्स किती आहे? एस. पुढे तिथे आपण म्हणू शकतो आय जी इंटू कॅपिटल जी इज इक्वल टू आय एस. आता आय एस ची किंमत आपण इथून काढू शकतो बघा. आय एस आपल्याला काय भेटेल? आय मायनस आय जी इंटू एस. तर यस जो आहे तो आपण या ठिकाणी लिहूयात. यस इज इक्वल्स टू काय भेटेल आपल्याला? आय जी इंटू जी डिव्हायडेड बाय आय मायनस आय जी. तर अशा प्रकारे आपण याने शंट रेजिस्टन्सची किंमत जी आहे ती फाइंड आउट करू शकतो. जर तुम्हाला असं सांगण्यात आलं की हा जो करंट आहे हा n टाइम्स ऑफ आय जी आहे, हा जो करंट आहे हा n टाइम्स ऑफ आय जी आहे, तर आपण याच्यामध्ये थोडे चेंजेस पण करू शकतो. आय ला काय देऊ शकतो? n इंटू आय जी, n टाइम्स. मग इथे काय म्हणणार आपण? एस इज इक्वल्स टू आय जी इंटू कॅपिटल जी डिव्हायडेड बाय, आता ह्या आयच्या जागेवरती आपण काय लिहिणार? n इंटू आय जी मायनस आय जी. त्याला कॉमन घ्या. सो आय जी इंटू कॅपिटल जी डिव्हायडेड बाय आय जी इंटू एन मायनस वन. आय जी यासोबत कॅन्सल होणार आणि शंट रेजिस्टन्सचा आपल्याला फॉर्म्युला भेटणार कॅपिटल जी अपॉन एन मायनस वन. So this is the formula to find out the shunt resistance. कॅपिटल जी म्हणजे गॅल्व्हनोमीटरने प्रोड्यूस केलेला रेजिस्टन्स डिवायडेड बाय एन मायनस वन. हा एक कॉमन फॉर्म्युला आपल्याला भेटत असतो. किंवा जर तुम्हाला दुसऱ्या टर्म मध्ये जर हा फॉर्म्युला हवा असेल तर तुम्ही आय जी जो आहे याच्या जागेवरती काय लिहू शकता? आय मायनस आय एस असं देखील लिहू शकता. म्हणजे ह्याच इक्वेशनला आपण अशाही पद्धतीने लिहू शकतो बघा. सेकंड काय म्हणू शकतो आपण? आय जी जो आहे तो आपण आता काय लिहिणार आहोत? आय मायनस आय एस लिहिणार आहोत. या टर्म्स मध्ये सुद्धा आपण काढू शकतो. ठीक आहे. तर आय मायनस आय एस इज इक्वल्स टू आय जी इंटू कॅपिटल जी इज इक्वल्स टू आय एस इंटू एस. म्हणजे इथून एस आपल्याला काय भेटणार आहे? तो असणार आहे आय मायनस आय एस इंटू जी डिवायडेड बाय आय एस. ठीक आहे. तर अशा प्रकारे हवं तर पुढे तुम्ही या आय जो आहे याला एन टाइम्स ऑफ आय एस असं म्हणू शकता आणि इथूनही तुम्ही शंट रेजिस्टन्सची किंमत जी आहे ती फाइंड आउट करू शकता. आलं का लक्षात? तर अशा प्रकारे हा पार्ट आहे बघा ज्याला आपण म्हणतो गॅल्व्हनोमीटर ऍज अन ॲमीटर. आता हाच गॅल्व्हनोमीटर व्होल्टमीटर म्हणून कसा काम करतो ते आपण बघूयात. या ठिकाणी आपण अत्यंत बेसिक स्ट्रक्चर घेतलेला आहे बघा. हा रजिस्टर आहे आणि या रजिस्टरच्या अक्रॉस हा जो टर्मिनल पोटेन्शियल आहे तो आपल्याला मेजर करायचा आहे. तर आपल्याला व्होल्टेज मेजर करायचंय बघा. जर आपल्याला व्होल्टेज मेजर करायचं असेल तर आपण व्होल्टमीटर जो आहे तो कसा लावतो?
तो आपण पॅरलल कनेक्शन मध्ये लावतो. करंट मेजर करायचं असेल तर ॲमीटर जो आहे तो सिरीज मध्ये लावला जातो. व्होल्टेज मेजर करायचं असेल तर व्होल्टमीटर हा पॅरलल कनेक्शन मध्ये लावला जातो. आता या ठिकाणी आपल्याला गॅल्व्हॅनोमीटर जो आहे तो व्होल्टमीटर म्हणून काम करणार आहे. म्हणजे आपल्याला गॅल्व्हॅनोमीटरच या ठिकाणी पॅरलल कनेक्शन मध्ये लावायचं आहे. तर आपण अशा पद्धतीने या ठिकाणी दाखवूयात की जो गॅल्व्हॅनोमीटर आहे हा गॅल्व्हॅनोमीटर या ठिकाणी व्होल्टमीटर म्हणून काम करणार आहे. तर या गॅल्व्हॅनोमीटरने काय केलं, याने स्वतःचा रेजिस्टन्स प्रोड्यूस केला कॅपिटल जी. परंतु याला जर काही काम करायचं असेल, याला जर वर्किंग मध्ये यायचं असेल, तर हा काय करणार आहे, हा या सर्किट मधून काही ना काही करंट जो आहे तो ड्रॉ करून घेणार आहे. आपलं काम काय, आपलं काम हेच आहे की त्याने सर्किट मधून कमीत कमी करंट जो आहे तो घ्यायला पाहिजे. ठीक आहे. मग आता याने जर या ठिकाणी काय केलं, याने जर काही करंट जर काढून घेतला, तर या ठिकाणी जो पोटेन्शियल आहे तो डिक्रीज होऊन जाईल. म्हणजे हा जो आपल्याला रिडिंग देणार आहे ही अॅक्युरेट रिडिंग असणार आहे का? नाही. मग आता या ठिकाणी काय व्हायला पाहिजे, या ठिकाणी याने कमीत कमी करंट हा घेतला पाहिजे. त्यासाठी आपण काय करू शकतो, जर आपण या ठिकाणी बघितलं, जर करंट या ठिकाणी फ्लो झाला तर हा रेजिस्टन्स जो आहे तो जास्त असणार आहे. याच्यामुळे जो रेजिस्टन्स प्रोड्यूस झालेला आहे तो कमी असणार आहे. मग जर या ठिकाणी जर कमी करंट असेल तर मॅक्झिमम करंट या गॅल्व्हॅनोमीटर मधूनच जाईल. बरोबर की नाही? जिथे रेजिस्टन्स कमी असतो तिथे मॅक्झिमम करंट असतो. इथे रेजिस्टन्स कमी आहे या गॅल्व्हॅनोमीटरने प्रोड्यूस केलेला याच्या कंपॅरिझन मध्ये, त्यामुळे मॅक्झिमम करंट जो तो इथून फ्लो व्हायला सुरुवात होईल. तर हा तर मोठा प्रॉब्लेम आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, करा विचार. काय करू शकतो आपण, आपण काय करूया, इथे एक रेजिस्टन्स ऍड करून टाकूयात. येते का लक्षात? आता हा जो रेजिस्टन्स आहे हा रेजिस्टन्स खूप जास्त आहे. ठीक आहे, याला नाव द्या आर डॅश. येते का लक्षात? किंवा याला एक्स म्हणूयात आपण. चालेल. अननोन रेजिस्टन्स आहे परंतु हा खूप जास्त आहे. याच्या कंपॅरिझन मध्ये हा खूप जास्त आहे. मग आता इथे दोन झाले ना, एक हा जी आणि हा एक्स. जी प्लस एक्स हे दोन्ही तर सिरीज मध्ये झाले. समजा इमॅजिन करा हा 10 आहे, तर आपण इथे 1000 ऍड केला. ठीक आहे. आणि हा एक आहे समजा 1 अँपिअर, तर हा 1001 झाला, इकडे 10 चे. म्हणजे आता हा खूप कमी झाला, म्हणजे मॅक्झिमम करंट कुठून जाणार, आता मॅक्झिमम करंट या ब्रँच मधून जाणार. आणि इकडून खूप कमी करंट जाणार, कारण इथे रेजिस्टन्स हा खूप जास्त आहे. येते का लक्षात? त्यामुळे हा जो गॅल्व्हॅनोमीटर आहे हा काय करेल, हा कमीत कमी करंट जो आहे त्या ठिकाणी घेणार. त्याच्या वर्किंगसाठी सुद्धा काय करणार, तो कमीत कमी करंट ड्रॉ करणार आहे. म्हणजे आपला प्रॉब्लेम जो त्या ठिकाणी सॉल्व्ह झाला. परंतु एक गोष्ट जर आपण बघितली, त्या दोघांच्या ठिकाणी पोटेन्शियल कसं असणार आहे, पॅरलल मध्ये पोटेन्शियल कसं असतं, सारखंच असतं. मग ह्या ब्रँच मध्ये असणारं टर्मिनल पोटेन्शियल किती आहे, ते आहे व्ही. बरोबर आहे. या ब्रँच मध्ये टर्मिनल पोटेन्शियल किती आहे, व्ही. याच्यामध्ये किती असेल, याच्यामध्ये असेल, आता व्ही इज इक्वल्स टू काय असतं, व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर असतो ना. तर आपण इकडचं जे टर्मिनल पोटेन्शियल आहे ते आय इंटू आरच्या फॉर्म मध्ये लिहू. त्या ठिकाणी करंट किती असणार आहे, गॅल्व्हॅनोमीटर मधून जो करंट जातो तो आय जी इंटू रेजिस्टन्स किती आहे, या ठिकाणी रेजिस्टन्स आहे एक्स प्लस कॅपिटल जी. आलं का लक्षात? कारण हे दोघे सिरीज मध्ये हे दोन्ही ऍड होते. म्हणजे इथे जर आपण म्हटलं तर आपल्याला व्ही काय भेटत आहे, तो आहे आय जी इंटू एक्स प्लस आय जी इंटू कॅपिटल जी. आपलं टार्गेट काय, आपल्याला फाइंड आउट करायचा आहे हा एक्स. चला मग याला आपण इकडे घेऊया. तर आपल्याला पुढे भेटेल व्ही हा घ्या इकडे मायनस आय जी इंटू कॅपिटल जी इज इक्वल्स टू आय जी इंटू एक्स. म्हणजे एक्सची जी किंमत आहे ती आपल्याला या ठिकाणी भेटणार आता, जो अननोन रेजिस्टन्स आहे तो. सो एक्स इज इक्वल. टॉपिक वरती काही इम्पॉर्टंट न्यूमेरिकल्स आपण बघूयात. 2025 मध्ये याच वर्षी हा प्रश्न जो आहे तो बोर्ड मध्ये विचारला. काय सांगितलेलं आहे, अ गॅल्व्हॅनोमीटर हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 50 ओहम. या ठिकाणी आपल्याला गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स दिलेला आहे. गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स किती असतो, कशाला दाखवतो आपण त्याला, कॅपिटल जी ने, जो की आहे 50 ओहम. त्यानंतर अ करंट ऑफ 2 मिली एम्पियर इज नीडेड फॉर इट्स फुल स्केल डिफ्लेक्शन. हा शब्द लक्षात ठेवा बरं का. फुल स्केल डिफ्लेक्शन म्हटलं की तो गॅल्व्हॅनोमीटर करंटच असतो. तर आपल्याला या ठिकाणी गॅल्व्हॅनोमीटर करंट जो आहे तो दिलेला आहे, तो कशाने दाखवतो आपण, आय जी ने. तर तो आहे 2 मिली एम्पियर. तर हे मिली नको, तर मिली, मायक्रो, नॅनो, पिको, माहिती ना मिली म्हणजे किती, 10 टू द पॉवर
-3. मायक्रो म्हणजे 10⁻⁻6. -3 ऍड करत जायचं. मिली, मायक्रो, नॅनो, पिको. तुम्ही असं याला लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. या ठिकाणी आपण म्हणू शकतो 2 × 10⁻³ अँपिअर. पुढे कॅल्क्युलेट रेजिस्टन्स. कोणता रेजिस्टन्स आहे हा? शंट रेजिस्टन्स. मी कॉन्सेप्ट शिकवतानाच तुम्हाला सांगितलं की ते तुम्हाला विचारतील की किती रेजिस्टन्स तुम्हाला ऍड करावा लागणार आहे. तर पहिलं आपल्याला त्यांनी काय सांगितलं, याला कन्व्हर्ट करायचंय कशामध्ये? कन्व्हर्जन ऑर कन्व्हर्ट इंटू अन ॲमीटर ऑफ 0.5 अँपिअर रेंज. म्हणजे हा आय आहे 0.5 अँपिअर आणि आपल्याला शंट रेजिस्टन्स विचारलेला आहे. आता शंट रेजिस्टन्स काढण्यासाठी आपण फॉर्म्युला घेतलेला आहे बघा. काय फॉर्म्युला आहे? एस इज इक्वल्स टू आय जी इंटू जी अपॉन आय मायनस आय जी. तर डायरेक्टली फॉर्म्युला आपण लिहूया त्या ठिकाणी. इथे म्हणूयात आपण वी हॅव shunt resistance is equals to galvanometer current into galvanometer resistance divided by I minus IG. किंमत टाका. IG किती आहे? 2 × 10⁻³ इंटू रेजिस्टन्स किती आहे गॅल्व्हॅनोमीटरचा? 50 ओहम डिव्हायडेड बाय I किती आहे? तो आहे 0.5 मायनस IG किती आहे? 2 × 10⁻³ ठीक आहे. चला याला सिंपल करूयात. 2 × 50 किती झालं? 100. 100 म्हणजेच किती? 10⁻² इंटू 10⁻³ हे किती आहे? 0.5 मायनस हे -3 म्हणजे 3 डिजिटने पाठीमागे डेसिमल पॉईंट घ्या. 0 पॉईंट लिहा 3 डिजिट. 1 2 3. आलं लक्षात? तर काय येईल पुढे? आता हे किती झालं? हे झालं एस इज इक्वल्स टू 10⁻² इंटू 10⁻³ 2 - 3 -1 10⁻⁻1 म्हणजे किती? 0.1 डिवायडेड बाय 0.5 मधून 0.002 गेला. किती उरतील? 0.498. ठीक आहे. तर हे डिव्हिजन करा. आपल्याला उत्तर भेटेल 0.201 ओहम. एवढा रेजिस्टन्स जर आपण या ठिकाणी लावला तर आपल्याला ही रेंज भेटेल 0.5 अँपिअर. आलं लक्षात? तर हे कशासाठी झालं? हे झालं कशासाठी? ॲमीटरसाठी. आता व्होल्ट मीटरसाठी बघूयात. व्होल्ट मीटरसाठी आता हा डेटा तर तसाच राहील ना, जो डेटा आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. आपल्याला काय पाहिजे आता? व्होल्ट मीटर पाहिजे. तर आपण या ठिकाणी सिम्पली म्हणूया टू कन्वर्ट इंटू अन व्होल्ट मीटर. व्होल्ट मीटर रेंज काय त्याची? ऑफ 10 व्होल्ट रेंज. आता त्याच्यासाठी काय फॉर्म्युला आपण आता फाइंड आउट केला बघा. काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे? एक्स इज इक्वल्स टू व्ही अपॉन आय जी मायनस जी. चला x is equals to v upon IG minus g. तर x is equals to आता v किती आहे? त्यांनीच दिलेला आहे आपल्याला 10 व्होल्ट डिवायडेड बाय IG किती आहे? 2 × 10⁻³ आणि कॅपिटल G किती आहे? 50. सिंपल आहे. आता बेसिक कॅल्क्युलेशन्स आहेत फक्त. हे 10⁻³ जर वरती गेले तर 10⁻+3 बनणार. हे ऑलरेडी 10 आहेत आणि हे 3 झिरो अजून लावा. 1 2 3 डिव्हायडेड बाय किती? 2 मायनस 50. ठीक आहे. तर 10,000 डिवायडेड बाय 2. 10,000 ला 2 ने डिवाइड केलं काय येईल? 5,000 नाही का? मायनस किती? 50. तर आपल्याला उत्तर भेटेल किती? 4950 ओहम. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न जो आहे तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. अ गॅल्व्हॅनोमीटर हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 30 ओहम. तर गिव्हन मध्ये इथे रेजिस्टन्स आपल्याला दिलेला आहे गॅल्व्हॅनोमीटरचा जो की आहे 30 ओहम. त्यानंतर फुल स्केल डिफ्लेक्शन म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर करंट आय जी तो दिलेला आहे 20 मायक्रो अँपिअर. मिली मायक्रो. मायक्रो म्हणजे किती मल्टिप्लाय करायचं? 10⁻⁻6 अँपिअर. हवं त्याला आपण 2 × 10⁻⁻5 असंही लिहू शकतो. एक झिरो आहे ना, तो काढून टाकला. व्हॉट रेजिस्टन्स शुड बी ऍडेड टू हॅव अ रेंज ऑफ. हे कोणतं व्होल्टेज आहे? व्ही. किती? 10 व्होल्ट. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये व्होल्ट मीटर मध्ये कन्वर्ट करायचंय गॅल्व्हॅनोमीटरला. कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडे? आत्ताच तर वापरला आपण. काय फॉर्म्युला घेतला आपण आता? बघा. एक्स इज इक्वल टू व्ही अपॉन आय जी मायनस जी.
लिहा x इज इक्वल्स टू व्ही अपॉन आय जी मायनस जी. त्याच्यामध्ये टाकायच्या किमती आणि उत्तर काढायचं आहे. ठीक आहे. तर चला आपण किंमत टाकून देऊया त्या ठिकाणी. Therefore x इज इक्वल्स टू व्ही किती आहे 10 डिव्हायडेड बाय आय जी किती आहे 20 म्हणजे 2 इंटू 10 टू द पॉवर -5 मायनस आणि कॅपिटल जी किती आहे तो आहे 30. तर हे -5 जे आहे त्याला वरती आपण घेऊन जाऊयात. हे बनणार 2 5 जा 10 आणि हे म्हणतील 5 इंटू 10 टू द पॉवर 5 बरोबर आहे -30. आता 10 टू द पॉवर 5 याचा अर्थ या 5 वरती आपल्याला 5 झिरो लावायचे आहे 1 2 3 4 5 -30 बरोबर आहे. मग करा जे उत्तर येईल ते आपलं फायनल आन्सर असेल. एक्स इज इक्वल्स टू काय म्हणणार आपण 4 9 9 9 70 बरोबर आहे का. हम्म? तर एवढा रेजिस्टन्स जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी ऍड करावा लागेल. त्यावेळेस तो जो गॅल्व्हॅनोमीटर आहे तो व्होल्ट मीटर मध्ये कन्वर्ट होणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी करंट इलेक्ट्रिसिटी हा जो चॅप्टर आहे हा तुमचा संपवतो. तुमचे काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की टाका. त्याचं उत्तर मी तुम्हाला देईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.